हॅलो, हॅलो, हॅलो. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आपण आज इंटरेस्टिंग वर्कशॉपला सुरुवात करत आहोत. आपले ह्याच्या आधी 3 सेशन्स झालेले आहेत. आपण लास्ट सेशनमध्ये इमेज जनरेशनवर एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत व्हिडिओ जनरेशन इमेज जनरेशन बघितलेलं आहे. आज आपण व्हिडिओ जनरेशनवर चर्चा करणार आहोत किंवा शिकणार आहोत. फार इंटरेस्टिंग गोष्टी शिकणार आहोत. तर मी तुम्हाला पहिला क्लिप दाखवतो. तो क्लिप बघून घ्या तुम्ही सर्वजण. सेकंडली लक्ष देऊन नीट बघा. हा स्वतः आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. हे नारायण, पृथ्वीवर अधर्म दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जीव दुःख भोगत आहेत. या कलियुगाच्या आरंभाला थांबविण्यासाठी आपण काही उपाय केला आहे का? देवी, आम्ही सर्व पाहत आहोत. काळाचं चक्र आपल्या नियमानुसार फिरत आहे. पण धर्माचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन आम्ही आधीच केले आहे. योग्य वेळ येताच ते संपूर्ण सृष्टीसमोर प्रकट होईल. ठीक आहे. ठीक आहे. तर हा छोटासा एक 28 सेकंदचा व्हिडिओ होता. आपण अशाच काही गोष्टी आज शिकणार आहोत आणि बघणार आहोत इंटरेस्टिंग गोष्टी. तर त्याच्या आधी मी एक गोष्ट क्लिअर करतो, की आज आपण काय शिकणार आहोत. आज आपण शिकणार आहोत व्हिडिओ क्रिएशन बेसिक टू ॲडव्हान्स. जसं मी सांगितलं होतं लास्ट सेशनमध्ये, की मी दोन्ही प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग शिकवणार आहे. पण मी जास्त भर आहे ना व्हीएन ॲप्लिकेशन आहे, बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्यावर मी देणार नाही. कारण एआयमुळे एवढं काम सोपं झालेलं आहे, की तुम्ही ChatGPT मेन ह्याच्यामध्ये काय आहे, मी तर 4 टूल्स दाखवले. ChatGPT, Google Flow, Meta AI आणि Clipchamp. तर ChatGPT करणं आपण काय घेतो, स्क्रिप्ट घेतो. ठीक आहे. ChatGPT करणं स्क्रिप्ट, प्रॉम्प्ट आयडिया, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आणि त्याच्यानंतर मग Google Flow कडनं मला वाटतं Google Flowला आपण इमेज बनवतो. इमेजवरनं व्हिडिओ बनवतो. इमेज आपण ChatGPT मध्ये पण बनवू शकतो, फ्लोमध्ये पण. मी प्रेफर करेल फ्लो. मेटा AI मध्ये आपण मोशन ग्राफिक्स करू शकतो. मोशन एखाद्या प्रोडक्टचं आहे. प्रोडक्ट मला मोशन ग्राफिक्स करायचे. त्याला हलवायचे, हवेत उडवायचे. मी तुम्हाला दाखवेल काही माझ्याकडे आहेत त्या गोष्टी. त्याच्या आधी बेसिक सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला व्हिडिओ जनरेशनचे काय बेसिक्स व्हिडिओ दाखवतो. ते तुम्ही नीट बघून घ्या. तुम्हाला कल्पना येईल. त्याच्यानंतर मी प्रॅक्टिकल सुरू करतो. ठीक आहे. आता मी व्हीएन ॲप्लिकेशनवरचं तुम्हाला काही टेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला दाखवणार आहे, की कशाप्रकारे व्हीएनवर तुम्हाला व्हिडिओ एडिट करता येतं. बेसिक्स काय आहे व्हिडिओ एडिटिंगचे. कारण बेसिक्स समजले तर तुम्हाला तुमच्या ह्यानी खूप छान लेव्हलचा व्हिडिओ एडिट करता येतो किंवा जनरेट केलेला ऑलरेडी तुमच्याकडे व्हिडिओ जनरेट आहे. त्याला तुम्हाला अजून काय 4 चांद लावायचे असेल किंवा अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल तर तुम्ही त्याला इफेक्ट व्हीएन ॲप्लिकेशनमध्ये देऊ शकता. बरेच ॲप्लिकेशन्स आहेत, पण मी प्रेफर व्हीएन करेल. छान आहे ॲप्लिकेशन याच्यासाठी, व्हिडिओ एडिटिंगसाठी. आणि दुसरी गोष्ट, AI पासून कार्टून व्हिडिओज कसे बनवायचे, परत AI पासून ॲनिमेशन, व्हिडिओ ॲनिमेशन कसं बनवायचं, हॉरर स्टोरीज कसे बनवायचे, ह्याचे क्लिप दाखवतो. सर्वांनी तो क्लिप नीट बघा आणि तो क्लिप बघून झाल्यानंतर मग आपण त्याच्यावर डिस्कस करू, चर्चा करू की कशा प्रकारे बनवतात. आणि मी मेन गोष्ट तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल गोष्ट दाखवणार आहेत. तुम्ही फक्त आधी व्हिडिओ बघून घ्या. ते व्हिडिओ बघून झाल्यावर आपण प्रॅक्टिकल गोष्टीवर चर्चा करू. लेट्स गो. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन बघा आणि ऐका. नमस्कार. या नवीन एक्सप्लेनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, जर व्हिडिओ एडिटिंग हे नाव ऐकूनच तुम्हाला घाम फुटत असेल किंवा ते खूप तांत्रिक वाटत असेल तर एक सेकंड थांबा. अजिबात काळजी करू नका. आज आपण एका एकदम मोफत आणि सोप्या मोबाईल ॲपचा वापर करून तुमच्या साध्या कच्च्या फुटेजला एका भारी व्हिडिओमध्ये कसं बदलायचं याची एक मस्त मास्टर क्लास पाहणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट सुरू करूया. तर या मास्टर क्लासची रूपरेषा अगदी सोपी आहे. स्टेप 1 व्हिडिओ इम्पोर्ट करणं, स्टेप 2 कटिंग आणि ट्रिमिंग, स्टेप 3 लेयर्स आणि इफेक्ट्स, स्टेप 4 ऑडिओ आणि टेक्स्ट आणि फायनल स्टेप 5 पॉलिश आणि एक्सपोर्ट. पुढे जाऊया. आता हे बघा, एडिटिंग म्हणजे अगदी जेवण बनवण्यासारखंच आहे. जसं आपण आधी भाजी चिरतो आणि मग फोडणी देतो, तसंच एडिटिंगमध्ये प्रत्येक टप्पा क्रमानेच व्हावा लागतो. एक मजबूत पाया तयार केल्याशिवाय आपण थेट डिश सजवायला घेऊ शकत नाही, बरोबर? त्यामुळे ही क्रमाने जाणारी प्रक्रिया समजून घेणं खूप गरजेचं आहे. वळूया आपल्या पहिल्या टप्प्याकडे. स्टेप 1 व्हिडिओ इम्पोर्ट करणं. इथूनच तर खरा खेळ सुरू होतो. नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे? सिम्पल. प्लस आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या क्लिप्स निवडा. पण इथे एक अतिशय महत्त्वाची प्रोटिप लक्षात ठेवा बरं का. व्हिडिओच्या शेवटी ॲपकडून आपोआप जोडली जाणारी ती इनपुट टायटल नावाची काळी स्क्रीन नेहमी डिलीट करा. ती तशीच ठेवली तर हा व्हिडिओ एका मोफत ॲपवर एडिट केलाय हे जगाला लगेच समजतं आणि आपल्याला आपला व्हिडिओ एकदम प्रोफेशनल दाखवायचा आहे, नाही का? आता जाऊया स्टेप 2 कडे, कटिंग आणि ट्रिमिंग. थोडक्यात सांगायचं तर कचरा बाहेर काढणं.
आता नवशिक्यांचा सर्वात मोठा गोंधळ कुठे उडतो माहितीये? ट्रिम आणि स्प्लिटमध्ये. हे दोन टूल्स समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ट्रिम टूलचा वापर आपण क्लिपच्या सुरुवातीचा किंवा शेवटचा नको असलेला भाग काढण्यासाठी करतो आणि स्प्लिट टूल ते क्लिपला बरोबर मधोमध कापतं, ज्यामुळे मधला एखादा चुकीचा भाग सहज ओढता येतो. हा फरक एकदा डोक्यात बसला की तुमचा एडिटिंगचा स्पीड रॉकेट सारखा वाढेल. हे इंटरफेसमध्ये कसं दिसतं ते पहा. ट्रिम करण्यासाठी तुम्हाला ते पिवळे बाण दिसतील, जे धरून फक्त आत किंवा बाहेर खेचायचे. आणि स्प्लिट करण्यासाठी तो छोटा कात्रीचा आयकॉन वापरायचा. त्या कात्रीने मधला भाग कट करायचा आणि थेट डिलीट दाबायचं. या दोन साध्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या कच्च्या फुटेजेस मधल्या सगळ्या चुका अगदी लिया लपू शकता. आता दोन क्लिप जोडताना तो जो मधला प्लस आयकॉन असतो ना, तो एखाद्या जादूच्या कांडीसारखा काम करतो. त्यावर क्लिक केलं की बेस किंवा मॅट ट्रान्झिशन्स जोडता येतात. हे का महत्वाचं आहे? कारण यामुळे एक दृश्य संपून दुसरं सुरू झाल्याचा प्रेक्षकांना अजिबात धक्का बसत नाही. ड्युरेशन स्लाइडरने वेळ थोडा कमी जास्त करा आणि पहा, तुम्हाला एक अतिशय स्मूथ आणि एकदम सिनेमॅटिक जोडणी मिळेल. चला आता जरा क्रिएटिव्ह होऊया. स्टेप 3 लेयर्स आणि इफेक्ट्स. इथून आपला व्हिडिओ खऱ्या अर्थाने आकर्षक बनतो. डबल रोल किंवा दुहेरी भूमिका म्हटलं की नवशिक्यांना घामच फुटतो, पण विश्वास ठेवा, हे खूप सोपं आहे. फक्त 4 स्टेप्स. आधी ट्रायपॉडवर मध्ये जागा सोडून व्हिडिओ शूट करा. मग व्हिडिओ स्प्लिट करून दुसरी क्लिप फॉरवर्ड टूलने वरच्या लेअरवर घ्या. तिसरी स्टेप स्क्रीन फिल करा आणि शेवटची स्टेप लिनियर मास्क लावा. मास्क म्हणजे मुळात एक अदृश्य रेषा असते जी दोन व्हिडिओना इतक्या बेमालूमपणे एकत्र मिसळते की ते एकाच खोलीत शूट केल्यासारखे वाटतील. प्रत्यक्षात हे कसं होतं ते पहा. स्क्रीनवर दिसणाऱ्या बाणांचा वापर करून आपण मधली कट लाईन अत्यंत धुसर किंवा मऊ करतो. या सॉफ्ट एजेसमुळे दोन वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र जोडल्या आहेत हे कोणाच्याही लक्षात येत नाही. हा क्लोन इफेक्ट इतका नैसर्गिक वाटतो की तुमचा व्हिडिओ बघणारे लोक नक्कीच विचारतील, अरे हे कसं केलंस? आता सर्वांच्या आवडीचा विषय ग्रीन स्क्रीन. बॅकग्राऊंडवर ग्रीन स्क्रीन असलेली क्लिप ठेवून फक्त क्रोमा टूलचा वापर करायचा आहे. तुम्हाला माहितीये, हॉलिवूडमध्ये सुपर हिरोचे चित्रपट बनवण्यासाठी अगदी याच तंत्राचा वापर होतो. या टूलची इंटेन्सिटी किंवा तीव्रता अचूक सेट केली की तो हिरवा रंग एका चुटकीसरशी गायब होतो. उदाहरणार्थ, तो डायनोसॉर पहा, तो खऱ्या वातावरणात फिरत असल्यासारखा अगदी रिअल दिसतोय ना. वळूया पुढच्या टप्प्याकडे. स्टेप 4 ऑडिओ आणि टेक्स्ट. व्हिडिओला फील देण्यासाठी संगीत आणि कॉन्टेक्स्ट देण्यासाठी सबटायटल्स. लायब्ररीमधून भारी म्युझिक तर आपण जोडतो, पण इथे फेड इन आणि फेड आउट कर्वचा वापर करणं अतिशय महत्वाचं आहे बरं का. विचार करा, जर ऑडिओ अचानक मोठ्या आवाजात सुरू झाला तर कोणीही दचकेल आणि व्हिडिओ बंद करेल. त्यामुळे आवाजाची सुरुवात आणि शेवट नेहमी हळूहळू आणि नैसर्गिकरित्या व्हायला हवा. या छोट्याशा ट्रिकमुळे लोक तुमच्या व्हिडिओशी शेवटपर्यंत खेळून राहतात. इथे एक अतिशय महत्वाची वॉर्निंग. नवशिक्याकडून होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे कॉपीराईट नियमांकडे दुर्लक्ष करणं. इन ॲप लायब्ररीमधील म्युझिक वापरताना कॉपीराईट स्ट्राईक टाळायचा असेल तर गाण्यासोबत दिलेल्या डिस्क्रिप्शनमधला मजकूर कॉपी करून आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करणं सक्तीचं आहे. हे नक्की करा, म्हणजे भविष्यातली मोठी डोकेदुखी टळेल. आता एक असा प्रश्न जो एडिटिंग करताना प्रत्येकालाच पडतो. सबटायटल्स तयार करण्याची प्रक्रिया फास्ट कशी करता येईल? कारण प्रत्येक ओळ मॅन्युअली टाईप करणं आणि तिला डिझाईन करत बसणं हे प्रचंड वेळखाऊ आणि कंटाळवाणं काम असू शकतं, नाही का? पण यावर एक भन्नाट उपाय आहे जो तुमचं तासाभराचं काम मिनिटांत करेल. ती म्हणजे डुप्लिकेट ट्रिक. करायचं काय? एका टेक्स्ट लेअरचं फॉर्मॅटिंग पूर्ण करून घ्यायचं, मग तोच लेअर डुप्लिकेट करायचा आणि फक्त त्यातले शब्द बदलायचे, एवढंच. हा साधा वर्कफ्लो तुमचा स्पीड एवढा वाढवेल की तुम्ही स्वतःच थक्क व्हाल. म्हणजे पहा, एकदा का तुम्ही काळी बॅकग्राऊंड आणि एखादा ठळक फॉन्ट सेट केला की लेअर डुप्लिकेट केल्यावर तेच डिझाईन पुढच्या क्लिपमध्ये आपोआप येतं. प्रत्येक वेळी फॉन्ट आणि रंग निवडत बसण्याची अजिबात गरज नाही. यामुळे तुमचा खूप वेळ तर वाचतोच, पण संपूर्ण व्हिडिओमध्ये टेक्स्टची स्टाईल ही एकदम कन्सिस्टंट राहते. आता जरा अॅनिमेशनची जादू बघूया. तर छोटा डायमंड आयकॉन दिसतोय, त्याचा वापर करून आपण की फ्रेम्स सेट करू शकतो. पॉईंट ए आणि पॉईंट बी सेट केले की एखादा सबस्क्राईब स्टिकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसं स्मूथपणे सरकतंय हे तुम्ही पाहू शकता. यामुळे तुमच्या व्हिडिओमध्ये एक छान मुवमेंट निर्माण होते आणि तो अधिक जिवंत वाटतो. आणि आपण पोहोचलोय शेवटच्या टप्प्यावर. स्टेप 5 पॉलिश आणि एक्सपोर्ट. फायनल टच देण्याची वेळ. कर्व टूल वापरून सिनेमॅटिक स्पीड रॅम्पिंग कसं करायचं ते पहा. आलेखावरचे पॉइंट्स खाली ओढले की मस्त स्लो मोशन तयार होतो आणि पॉइंट्स वर ओढले की ऍक्शनचा वेग एकदम वाढतो. एका साध्या आणि कंटाळवाण्या फुटेजला एका डायनॅमिक सिनेमॅटिक रील मध्ये बदलण्याची खरी ताकद याच स्पीड रॅम्पिंग मध्ये दडलेली असते. हे नक्की ट्राय करून पहा. आता एक्सपोर्ट करताना हा 25चा आकडा कायम लक्षात ठेवा. बरेच जण एक्सपोर्ट सेटिंग्समध्ये गोंधळतात आणि मग व्हिडिओ ब्लर होतो किंवा फाईल एवढी मोठी होते की फोन हँग होतो. हा बिट रेट 25 ते 26च्या दरम्यान ठेवणं सर्वात बेस्ट मानलं जातं. यामुळे फाईलची साईज आटोक्यात राहते आणि व्हिडिओची क्वालिटी अगदी क्रिस्टल क्लिअर राहते. इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर टाकण्यासाठी एकदम परफेक्ट. ही गोल्डन चेकलिस्ट कायम लक्षात ठेवा. हे अगदी विमान उडवण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या फायनल चेकिंग सारखं आहे. एक्सपोर्ट ओरिजिनल नेहमी ऑन ठेवा. हाय क्वालिटीसाठी बिटरेट 25 ते 26 ठेवा. फोनमध्ये स्टोरेज कमी असेल तर बिटरेट 9 ते 10 पर्यंत खाली आणू शकता. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, क्वालिटी खराब होऊ नये यासाठी तो 9च्या खाली कधीही अजिबात जाऊ देऊ नका. तर या शेवटच्या एक्सपोर्ट स्क्रीन सोबतच आपली ही एडिटिंगची मास्टर क्लास पूर्ण होत आहे. आता हे सर्व महत्त्वाची टूल्स आणि ट्रिक्स तुम्हाला माहिती आहेत. विचार करा, या नवीन कौशल्यांचा वापर करून तुम्ही जगाला कोणत्या भारी आणि नवनवीन कथा सांगणार आहात. स्वतःचे व्हिडिओ बनवा, एडिट करा आणि जगासमोर मांडा. या एक्सप्लेनरमध्ये आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
ठीक आहे. आपण आता एक 3D AI ॲनिमेशन बद्दल माहिती समजून घेणार आहोत. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, मी व्हिडिओ चालू करतो. नमस्कार. या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय भन्नाट आणि रोमांचक विषयावर चर्चा करणार आहोत. अगदी शून्यातून आकर्षक असे 3D ॲनिमेशन कसे तयार करायचे आणि तेही एकाट्या व्यक्तीने याची टप्प्याटप्प्याने माहिती आपण या मार्गदर्शनात घेणार आहोत. नवशिक्यांना स्वतःचा ॲनिमेशन स्टुडिओ कसा उभा करता येईल हे पाहणे खरोखरच कुतूहलाचे ठरणार आहे. आता हे श्रीकृष्णाचे पौराणिक दृश्यच बघा ना, किती चित्तधरारक आहे. पूर्वी असे भव्य व्हिज्युअल्स बनवायचे म्हणजे हॉलिवूड स्टुडिओसारखे मोठे बजेट लागायचे, पण आता तसे राहिलेले नाही. एकटा क्रिएटर आपल्या लॅपटॉपवर अवघ्या काही तासांत असे अद्भुत निकाल साध्य करू शकतो. आहे ना कमाल? ही संपूर्ण गुंतागुंतीची प्रक्रिया अगदी सोपी करून समजून घेण्यासाठी आपण या विश्लेषणात 6 टप्प्यांच्या एका रोडमॅपमधून जाणार आहोत. AI ॲनिमेशन क्रांती, संपूर्ण स्टुडिओ पाईपलाईन, स्क्रिप्टिंग आणि व्हिडिओ प्रॉम्प्ट्स, आवाज आणि सीन जनरेशन, टाइमलाईन असेंब्ली आणि एडिटिंग आणि शेवटी सोलो क्रिएटर चेकलिस्ट. चला तर मग लगेच सुरू करूया. तर आपला पहिला विभाग आहे AI ॲनिमेशन क्रांती. सध्या ॲनिमेशनच्या जगात जो एक प्रचंड मोठा बदल घडत आहे तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. पारंपरिक स्टुडिओ आणि आजचा AI स्टुडिओ यांच्यातील फरक बघितला तर खरंच थक्क व्हायला होतं. पूर्वी शेकडो ॲनिमेटर्स, लाखो रुपयांचे बजेट आणि 3D मॉडेलिंगसाठी लागणारी कित्येक महिने, हे सगळं आता इतिहास जमा झालाय. आता प्रवेशाचा हा मोठा अडथळा पूर्णपणे दूर झालाय. केवळ प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आणि थोड्याशा कल्पकतेच्या जोरावर जवळजवळ 0 खर्चात उत्कृष्ट काम करणं शक्य झाले आहे. वेळ आणि बजेटचा विचार केला तर हे स्पष्ट होते की एका व्यक्तीचा साधा लॅपटॉप आता एखाद्या संपूर्ण पारंपरिक प्रोडक्शन हाऊसच्या बरोबरीचे काम करू शकतो. हे म्हणजे खरोखरच एक नवं युग अवतरल्यासारखं आहे. पुढचा दुसरा विभाग आहे संपूर्ण स्टुडिओ पाईपलाईन. कोणत्याही तांत्रिक तपशिलांमध्ये शिरण्यापूर्वी हा उच्चस्तरीय रोडमॅप कसा असेल हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही एकट्या क्रिएटरचा निर्मितीचा प्रवास या 5 टप्प्यांच्या अतिशय शिस्तबद्ध पाईपलाईनवर अवलंबून असतो. स्क्रिप्टिंग, कॅरेक्टर प्रॉम्प्ट्स, चेहरे आणि आवाज, सीन जनरेशन आणि शेवटी टाइमलाईन असेंब्ली. यामुळे काम करताना कोणताही गोंधळ उडत नाही आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामाची एक निश्चित साचेबद्ध पद्धत तयार होते. या संपूर्ण प्रक्रियेला एखाद्या कारखान्यातील असेंब्ली लाईनसारखीच मानली पाहिजे. असे केल्याने सुरुवातीच्या संकल्पना आणि कल्पना कोणत्याही गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअरमध्ये न हरवता एका टप्प्याकडून दुसऱ्या टप्प्याकडे अतिशय सहजपणे वाहता राहतात. आता वळूया प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रियेच्या 3ऱ्या विभागाकडे, स्क्रिप्टिंग आणि व्हिडिओ प्रॉम्प्ट्स. या सगळ्याची सुरुवात पूर्णपणे फक्त शब्दांनी होते. नवसिक्यांकडून होणारी एक अगदी सामान्य चूक म्हणजे ते एकाच वेळी संपूर्ण मोठी कथा ॲनिमेट करण्याचा प्रयत्न करतात. पण खरं तर प्रॉम्प्ट फनेल पद्धतीचा वापर करून एका मोठ्या कथेतील फक्त सर्वात प्रभावी आणि दृश्यमान क्षण वेगळे काढणे हेच विजयाचे सूत्र आहे. जसे की एखादी महाकाव्य कथा घेऊन ती थेट 3D पिक्सार स्टाईलच्या छोट्या दृश्यांमध्ये गाळणे. उदाहरणच घ्यायचे झाले तर एका AI असिस्टंटला अत्यंत प्रभावी दृश्य निवडण्यासाठी आणि ती 3D ॲनिमेशनसाठी अचूक स्वरूपात बसवण्यासाठी कसे निर्देशित केले जाते हे पाहणं खूप रंजक आहे. संपूर्ण कृष्णलीलेमधून कालिया नाग यासारख्या शक्तिशाली दृश्याला अचूकपणे वेगळे काढणे ही या AIचीच कमाल आहे. एकदा काही दृश्य निवडली की त्यांना छोट्या छोट्या व्हिडिओ प्रॉम्प्ट्समध्ये रूपांतरित करावे लागते आणि यासाठी काही अतिशय कडक नियम आहेत. प्रत्येक सीन 10 सेकंदांच्या आत ठेवणे, नैसर्गिक वाटणारे संवाद लिहिणे आणि कोणते पात्र बोलत आहे हे स्पष्टपणे टॅग करणे. हे छोटे नियम पाळले तर निकालाचा दर्जा लक्षणीयरित्या सुधारतो. कारण कोणत्याही तांत्रिक त्रुटीशिवाय किंवा ग्लिच शिवाय रेंडरिंग पूर्ण होण्यासाठी या नियमांचे पालन करणं आवश्यक असते. 10 सेकंदांची मर्यादा आणि संवादांना दिलेले योग्य टॅग्स यामुळे AI प्रणाली अजिबात गोंधळत नाही आणि काम अगदी सुरळीत पार पडते. आता आपण आलो आहोत 4थ्या विभागावर, आवाज आणि सीन जनरेशन. पात्रांना त्यांचे प्रत्यक्ष व्यक्तिमत्व आणि जिवंतपणा नेमका कसा मिळतो हे पाहणं खरंच सर्वात मनोरंजक आहे. इथे इनबिल्ट नैसर्गिक आवाजांची एक मोठी लायब्ररी उपलब्ध असते. पात्राचा वय आणि लिंग यानुसार आवाजाचं आधीच पूर्वविलोकन करता येतं. म्हणजे पात्र दिसणार कसं आणि त्याचा आवाज कसा असणार याचं एक अचूक समीकरण आधीच जुळवून घेता येतं. आता सर्वात महत्त्वाचा आणि जादूचा भाग म्हणजे ॲड टॅगिंग. लिहिलेली स्क्रिप्ट, निवडलेला चेहरा आणि दिलेला आवाज या सर्वांना एकाच वेळी एकत्र आणण्यासाठी ही कार्यप्रणाली या एका अत्यंत हुशार कमांडचा वापर करते. जनरेटरमध्ये केवळ ॲटचे चिन्ह आणि त्यानंतर पात्राचे नाव टंकलिखित केले की जादू होते. प्रणाली आपोआप त्या पात्राचा सेव्ह केलेला चेहरा आणि आवाज ओढून घेते आणि अतिशय अचूक लिप सिंकिंग साध्य होते. विचार करा, ज्या एका गोष्टीसाठी पूर्वीच्या ॲनिमेटर्सना कित्येक आठवडे खर्ची घालावे लागायचे ते आता एका सेकंदात होते. पुढचा 5वा विभाग आहे टाइमलाईन असेंब्ली आणि एडिटिंग. या सर्व 10 सेकंदांच्या छोट्या क्लिप्स जनरेट झाल्यानंतर शेवटची मोठी पायरी म्हणजे या सर्व तुकड्यांना एका जागी सलग जोडणे. आणि ह्यासाठी कोणत्याही महागड्या किंवा क्लिष्ट अशा थर्ड पार्टी व्हिडिओ एडिटरमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. सर्व क्लिप्स त्याच डॅशबोर्ड प्लॅटफॉर्मवर थेट ड्रॅग ड्रॉप आणि ट्रिम करून अतिशय सोप्या पद्धतीने एकत्र जोडता येतात. आता आपला शेवटचा आणि 6वा विभाग, सोलो क्रिएटर चेकलिस्ट. आतापर्यंत आपण जे काही तयार केले आहे त्याची एकदा उजळणी करूया आणि अंतिम चित्रपट सर्व अपेक्षांवर खरा उतरतोय की नाही याची खात्री करूया. अंतिम एक्सपोर्ट केलेला रिझल्ट हा 40 सेकंदांचा 4K रेझोल्यूशन मधला एक सलग आणि चित्त थरारक सिनेमॅटिक अनुभव असतो. यातली सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक कटमध्ये पात्रांचे चेहरे आणि आवाज अगदी अचूकपणे सुसंगत राहतात. कुठेही तडजोड नाही. आजचं हे करून पाहू इच्छिणाऱ्या नवशिक्यांसाठी ही सोपी 6 सूत्री चेकलिस्ट कायम जवळ ठेवणे खूप फायद्याचे ठरेल. 10 सेकंदांचे प्रॉम्प्ट्स मिळवणे, 4K किंवा पिक्सार स्टाईल निवडणे, बेस कॅरेक्टर्स बनवणे, नावे आणि आवाज देणे, ॲड टॅगचा वापर करणे आणि शेवटी टाइमलाईनवर असेंब्ली करणे. यामुळे प्रक्रियेत होणाऱ्या चुका सहज टाळता येतात.
थेट डॅशबोर्डमध्येच या अचूक पायऱ्यांवर खुणा केल्याने हे निश्चित होते की पात्राला नाव देणे किंवा योग्य तो आवाज टॅग करणे यासारखा कोणताही महत्त्वाचा घटक चुकूनही सुटणार नाही. हा जणू एका सोलो ॲनिमेटरसाठी रोजचा अचूक रोडमॅपच आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की एका संपूर्ण स्टुडिओची ताकद केवळ एका लॅपटॉपमध्ये सामावली आहे. अशा वेळी एक नव्याने सक्षम झालेला सोलो क्रिएटर आपल्या कल्पनेच्या भरारीतून कोणती नवी चित्तथरारक आणि आजवर न सांगितलेली कथा जगासमोर जिवंत करेल? याच कुतूहल निर्माण करणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजचे हे विश्लेषण इथेच थांबूया. नवीन गोष्टी शिकत राहा आणि नवनिर्मिती करत राहा. 3D AI कार्टून बद्दल बघणार आहात तुम्ही, लक्ष देऊन ऐका, व्हिडिओ बघा. ठीक आहे. नमस्कार. आजच्या या अत्यंत रंजक विश्लेषणामध्ये आपण एका अशा सिक्रेट ब्लूप्रिंटवर चर्चा करणार आहोत जी खरोखरच भन्नाट आहे. फक्त एक स्मार्टफोन आणि काही अगदी मोफत AI टूल्स वापरून एकदम प्रोफेशनल लेवलचे 3D ॲनिमेशन कसं तयार करायचं हे आपण आज पाहणार आहोत. म्हणजे पहा, कोणतंही महागडं सॉफ्टवेअर नाही की तांत्रिक ज्ञान नाही, तरीही उत्तम दर्जाचे कार्टून तयार करणं आता सहज शक्य झालंय. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. प्रथम द व्हायरल सिक्रेट, मग कॅरेक्टर क्रिएशन, त्यानंतर इमेज जनरेशन, सीन स्क्रिप्ट्स, गुगल विड्स, ॲनिमेशन आणि शेवटी असेंब्लिंग युअर मास्टरपीस. चला तर मग लगेच सुरुवात करूया. भाग 8, द व्हायरल व्हिडिओ सिक्रेट. हे रहस्य नेमकं काय आहे ते आधी समजून घेऊया. केवळ 2 दिवसात तब्बल 10 लाख व्ह्यूज. विश्वास बसत नाही ना? पण हे खरंय. एका गरीब बटाट्याची कथा सांगणाऱ्या एका अत्यंत साध्या AI जनरेटेड स्टोरीने हा थक्क करणारा टप्पा ओलांडला. हे यश म्हणजे खरोखरच एका मोठ्या बदलाची नांदी आहे. आणि इथूनच आपल्याला या साध्या कथांची ताकद लक्षात येते. विचार करा, एका अगदी नवीन चॅनलने अवघ्या काही दिवसांत 5,000हून अधिक सबस्क्रायबर्स मिळवलेत. दुसऱ्या एका चॅनलची तर कमालच आहे. त्यांनी 8 दिवसात त्यांच्या 28 लॉंग फॉर्म व्हिडिओजवर तब्बल 1.8 दशलक्ष व्ह्यूज मिळवलेत. म्हणजे शून्य बजेटमध्ये बनवलेले हे लॉंग फॉर्म ॲनिमेशन प्रेक्षकांना कसे अक्षरशः खिळवून ठेवत आहेत याचा हा एक भक्कम पुरावाच आहे. आता हे सगळं साध्य कसं करायचं? तर या प्रक्रियेचा मुख्य आराखडा अगदी सोपा आहे. पारंपरिक ॲनिमेशनमध्ये लागणारा तो अफाट वेळ आणि पैसा, या दोन्ही समस्या या 3 टप्प्यांच्या मोफत AI वर्कफ्लोने पूर्णपणे सोडवल्या आहेत. स्क्रिप्टिंगसाठी ChatGPT, इमेजेससाठी Google Gemini आणि ॲनिमेशनसाठी Google Vids. बस एवढंच पुरेसं आहे. भाग 2, ChatGPTच्या मदतीने कॅरेक्टर्स तयार करणे. इथून खरी गंमत सुरू होते. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ChatGPTला प्रॉम्प्ट देताना, म्हणजे सूचना देताना अगदी अचूक आणि वर्णनात्मक शब्दांचा वापर करणं. जसं की 3D पिक्सेल स्टाईल, मानवासारखे शरीर आणि वास्तववादी दिसणारे बटाटा, काकडी, टोमॅटो आणि कांदा असे अचूक शब्द वापरले की सर्व कॅरेक्टर्सना एक समान आणि अतिशय आकर्षक लुक मिळतो, अगदी एखाद्या मोठ्या स्टुडिओने बनवल्यासारखा. आता इथे एक खास आणि गुप्त युक्ती लक्षात घ्यायची आहे. ChatGPTला सर्व कॅरेक्टर्सचे प्रॉम्प्ट्स एकाच परिच्छेदात अजिबात द्यायचे नाहीत. त्याऐवजी प्रत्येकासाठी स्वतंत्र प्रॉम्प्ट देण्याची सूचना करायची. हे असं का? कारण यामुळे पुढील टप्प्यात प्रत्येक कॅरेक्टरची स्वतंत्र आणि अगदी तंतोतंत प्रतिमा तयार करायला खूप मोठी मदत होते. भाग 3, जेमिनीमध्ये इमेजेस तयार करणे. आता आपण व्हिज्युअल टप्प्याकडे वळूया. पण इथे थांबून एक सामान्य चूक टाळणं अत्यंत आवश्यक आहे. होतं काय की गुगल जेमिनी बऱ्याचदा आपोआप 9:16 या उभ्या आकारात म्हणजेच शॉर्ट्सच्या आकारात इमेजेस तयार करतं. पण आपल्याला लॉंग फॉर्मसाठी आडव्या इमेजेस हव्या असतात. त्यामुळे प्रॉम्प्टच्या अगदी शेवटी साईज 16:9 असं स्पष्टपणे टाईप करणं गरजेचं आहे. म्हणजे AI बरोबर योग्य आकाराचीच प्रतिमा तयार करेल. ही कृती तशी पुन्हा पुन्हा करावी लागते, पण अत्यंत साधी आणि वेगवान आहे. ChatGPT मधून मिळालेला तो स्वतंत्र प्रॉम्प्ट कॉपी करायचा, तो गुगल जेमिनीमध्ये पेस्ट करायचा, पुढे साईज 16:9 जोडायचं आणि तयार झालेली ती हाय क्वालिटी इमेज गॅलरीत सेव्ह करायची. बस, प्रत्येक कॅरेक्टरसाठी अगदी हीच प्रक्रिया पटापट पूर्ण करून घ्यायची. भाग 4, दृश्यांची स्क्रिप्ट लिहिणे. आता इमेजेस तर तयार झाल्या, पण कथेचं काय? प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि कथा व्हायरल होण्यासाठी त्यात भावना असणं खूप महत्त्वाचं असतं. ChatGPTला थेट एक 10 मिनिटांची भावनिक कथा लिहिण्यास सांगायचं. उदाहरणार्थ, एक गरीब बटाटा ज्याची इतर भाज्या सतत थट्टा करतात आणि कथेत एक छानशी प्रेमकथा देखील असावी. अशा प्रकारच्या भावनिक कथा प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडतात आणि त्यांना त्या खूप आवडतात. आता या स्लाइडमधील सर्वात रंजक गोष्ट पहा. ChatGPTला कथा केवळ परिच्छेदात न देता ती एका अचूक टेबल फॉर्मॅटमध्ये देण्याची सूचना करणं ही एक मास्टर स्ट्रोक पायरी आहे, ज्यामध्ये दृश्य क्रमांक, ठिकाण, उपस्थित असलेले कॅरेक्टर्स आणि त्यांचे संवाद अतिशय स्पष्टपणे वेगळे केलेले असतील. या सुव्यवस्थित रचनेमुळे पुढची जी ॲनिमेशनची प्रक्रिया आहे ना, ती अक्षरशः पाण्यासारखी सोपी आणि वेगवान होते. भाग 5, गुगल विड्सद्वारे ॲनिमेशन. आता आपण या संपूर्ण प्रक्रियेच्या मुख्य गाभ्याकडे आलो आहोत. तर गुगल विड्स हे एक ब्राउझर आधारित अत्यंत अप्रतिम AI टूल आहे. मोबाईलवर हे वापरण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे क्रोम ब्राउझरमध्ये डेस्कटॉप मोड चालू करणं. असं केल्यावरच हे टूल मोबाईलवर व्यवस्थित चालतं आणि आपल्या स्थिर इमेजेस व मजकुराचं थेट ॲनिमेटेड क्लिप्समध्ये रूपांतर करतं. याची प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ आहे. क्रिएटवर क्लिक करून ॲनिमेशन इमेज निवडायचं. त्यानंतर आपण गुगल जेमिनीमध्ये जी विशिष्ट दृश्याची इमेज तयार केली होती ते अपलोड करायची. ChatGPT मधून मिळालेला त्या दृश्याचा अचूक संवाद तिथे पेस्ट करायचा आणि जनरेट बटन दाबायचं. एका क्षणातच 4K रिझोल्यूशन मधील उत्तम ॲनिमेटेड दृश्य तयार आहे की नाही कमाल? भाग 6, असेंब्लिंग युअर मास्टरपीस. आता या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडण्याची वेळ आली आहे. आता एक अत्यंत लक्षवेधी आणि खास युक्ती जाणून घेऊया. जेव्हा एखाद्या दृश्यामध्ये एकापेक्षा जास्त कॅरेक्टर्स असतात, तेव्हा गुगल जेमिनीमध्ये त्या सर्व कॅरेक्टर्सचे प्रॉम्प्ट्स एकत्र करून आधी एक नवीन इमेज तयार करून घ्या आणि मगच ती एकत्रित इमेज ॲनिमेशनसाठी गुगल विड्समध्ये टाका. यामुळे गुंतागुंतीची दृश्य अतिशय नैसर्गिक आणि परिपूर्ण दिसतात. आता अंतिम टप्पा, तयार झालेली प्रत्येक उच्च दर्जाची 4K व्हिडिओ क्लिप डाउनलोड करून घ्यायची. फोनमधील कोणत्याही साध्या व्हिडिओ एडिटरमध्ये कथेच्या क्रमानुसार या सर्व क्लिप्स सलग जोडायच्या आणि पहा, कोणतेही अतिरिक्त कष्ट न घेता 10, 30 किंवा अगदी 60 मिनिटांचा व्यावसायिक लॉंग फॉर्म कार्टून व्हिडिओ तयार होतो. आणि हे सगळं एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातं.
कोणतंही बजेट नसताना, कोणतंही कठीण तांत्रिक काम नसताना आणि इतकं प्रगत AI तंत्रज्ञान अगदी मोफत हातात असताना आज कोणती नवीन व्हायरल कथा तयार केली जाईल, या सर्व प्रगत साधनांचा वापर करून आपल्या कल्पनांना सत्यात उतरवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. आजच्या या विश्लेषणामधून नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. चला तर मग भेटूया पुढच्या सत्रात. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. हा खूप इंटरेस्टिंग आता आपण व्हिडिओ बघायला जात आहोत. हॉरर स्टोरीज ज्या यूट्यूबवर तुम्हाला अपलोड केल्या की जास्त व्ह्यूज येऊ शकतात. सो सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि बघा. चालू करतो व्हिडिओ मी. नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो खरोखरच थक्क करणार आहे. विचार करा, तुमच्या डोक्यात असलेली एखादी भन्नाट हॉरर स्टोरी आणि फक्त काही शब्दांच्या मदतीने तुम्ही त्याचं रूपांतर चक्क एका प्रोफेशनल व्हायरल हॉरर मास्टरपीसमध्ये करत आहात, तेही एका व्हर्च्युअल स्टुडिओच्या मदतीने. तंत्रज्ञान किती पुढे गेले नाही? चला तर मग वेळ न घालवता या कल्पनेपलीकडच्या प्रक्रियेत थेट उडी घेऊया. आता इथेच पहा, एक साधासा टेक्स्ट प्रॉम्प्ट दिलाय आणि त्याचं रूपांतर एका उच्च दर्जाच्या सिनेमॅटिक 4K रेंडरमध्ये झालंय. आस्पेक्ट रेशो अगदी परफेक्ट 16:9. हे खरोखरच जादू झाल्यासारखं वाटतं. याचा सरळ अर्थ असा आहे की आता तुम्हाला एखाद्या मोठ्या व्यावसायिक फिल्म क्रूची किंवा महागड्या उपकरणांची अजिबात गरज नाही. ही सगळी ताकद आता थेट तुमच्या स्मार्टफोन किंवा वेब ब्राउझरवर उपलब्ध आहे. एका क्षणात शब्दांचं जिवंत दृश्यात रूपांतर. पण मग प्रश्न असा पडतो की हे सगळं घडतं कसं? पडद्यामागे नक्की काय चालू असतं? तर यामागचं मुख्य रहस्य आहे ही 8 टप्प्यांची सिनेमॅटिक निर्मितीची साखळी. कथा आणि आवाजापासून सुरुवात करून सीन, वातावरण, पात्र आणि अॅनिमेशन आणि शेवटी छान पॉलिश करून ते एक्सपोर्ट करणं. थोडक्यात सांगायचं तर हा एक असा अचूक आराखडा किंवा ब्लूप्रिंट आहे जो तुमच्या एका साध्या कल्पनेला एका सखोल सिनेमॅटिक कलाकृतीमध्ये जिवंत करतो. आता या निर्मितीच्या अगदी पहिल्या टप्प्याकडे वळूया. कथेची वास्तुकला किंवा आर्किटेक्चर नक्की कसं उभारलं जातं ते पाहू. ॲनिमेशन सुरू होण्यापूर्वीच AI आपल्या कथेला किंवा प्लॉटला वेगवेगळ्या प्रकरणामध्ये कसं विभागून घेतं हे खूप लक्षवेधी आहे. इथे फक्त कथेचे भाग पाडले जात नाहीत बरं का, तर दृश्य कसं दिसेल याचं वर्णन, पडद्यावरील प्रत्यक्ष कृती आणि व्हॉइस ओव्हरसाठी लागणारे संवाद यांची अगदी काटेकोरपणे विभागणी केली जाते. हा पाया जितका भक्कम, पुढची गुंतागुंतीची प्रक्रिया तितकीच सोपी. पाया तर रचला गेला. आता यानंतर येतं ते अत्यंत महत्त्वाचं असं आवाजाचं तंत्र. इथे आपण 2 मुख्य पद्धतींची तुलना करू शकतो. एकीकडे आहे अत्यंत जलद असं टेक्स्ट टू व्हॉइस तंत्र. यामध्ये इमोशन टॅग्स वापरण्याची एक भारी प्रोटिप आहे जी खूप उपयोगी पडते. तर दुसरीकडे स्पीच टू स्पीच तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान मानवी आवाजातील एकदम 100% नैसर्गिक आणि वास्तववादी भावना अचूक टायमिंगसह पकडतं. आता हॉरर किंवा रहस्यमय चित्रपटांमध्ये भीती आणि तणाव निर्माण करायचा असेल तर आवाजातील हा जिवंतपणा किती आवश्यक आहे हे वेगळ्याने सांगायला नकोच. बरं, आता जरा तांत्रिक बाजू बघूया. एकाच टाइमलाईनवर जेव्हा आपण अनेक बॅकग्राऊंड्स आणि विविध कॅमेरा अँगल्स हाताळतो ना, तेव्हा भयंकर गोंधळ उडू शकतो. हा सगळा गोंधळ टाळण्यासाठी सीन्स स्प्लिट करणं म्हणजे विभागणं किती गरजेचं आहे हे इथे स्पष्ट होतं. या योग्य पद्धतीमुळे होतं काय, तर प्रत्येक सीनसाठी स्वतंत्र बॅकग्राऊंड आणि कॅमेरा अँगल सेट करता येतो, ज्यामुळे तुमचं लक्ष विचलित होत नाही आणि संपादन प्रक्रिया एकदम सुटसुटीत राहते. आता हे तर तुम्हालाही मान्य असेल की कोणत्याही हॉरर चित्रपटाचा खरा आत्मा हा त्याच्या वातावरणात दडलेला असतो. अंगावर काटा आणणारं आणि रहस्यमय वातावरण तयार करण्यासाठी तुम्ही रेडीमेड हॉरर टेम्पलेट्स वापरू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या कल्पनेनुसार कस्टम रेफरन्स इमेजेस सुद्धा जनरेट करू शकता. त्यानंतर क्रोमा की वापरून नको असलेले लेयर्स हटवणं आणि डे टू नाईट सारखे सिनेमॅटिक फिल्टर्स लावून दिवसाच्या साध्या दृश्याला रात्रीच्या भयानक दृश्यात बदलणं हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे. विचार करा, ज्या कामाला आधी तासनतास मॅन्युअल लाइटिंग करावं लागायचं ते आता अवघ्या काही सेकंदात पूर्ण होत आहे. वातावरण तर तयार झालं. चला तर मग आता थेट पात्रांच्या बांधणीकडे म्हणजेच कॅरेक्टर इंजिनिअरिंगकडे वळूया. पात्र तयार करताना आपल्याकडे 2 मस्त पर्याय आहेत. एक म्हणजे एकदम फास्ट पद्धत, जिथे साध्या टेक्स्ट प्रॉम्प्टच्या मदतीने तुम्ही पात्राच्या शर्टचा किंवा पॅन्टचा रंग झटपट ठरवू शकता. पण खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेते ती ॲडव्हान्स्ड पद्धत म्हणजेच ॲसिड स्टॅब. याचा वापर करून केस, दाढी, कपडे आणि अगदी पात्रांच्या विशिष्ट पोजेस सुद्धा तुम्हाला मॅन्युअली बदलता येतात. म्हणजे बघा, एकाच माणसाला आता संपूर्ण मेकअप आणि वॉर्डरोब डिपार्टमेंटची ताकद मिळाली आहे. दिग्दर्शकाच्या कल्पनेतील पात्र आता हुबेहूब उभं राहतंय. पात्र तर तयार झाली, आता त्यांना जिवंत करण्याची वेळ आली आहे. ॲनिमेशनची जादू इथेच सुरू होते. वाहनांच्या हालचालींसाठी 5 टूलचा वापर करणं असो किंवा 2 पात्रांना एकत्र सिलेक्ट करून त्यांना एकमेकांशी संवाद साधायला लावणं असो, AI हे सर्व काम अगदी निर्दोषपणे आणि परफेक्ट सिंकमध्ये करतं. फक्त होल्ड हँड्स अँड डान्स टुगेदर असा साधा प्रॉम्प्ट दिला की 2 पात्र अचूकपणे एकत्र हालचाल करतात. हे तंत्रज्ञान खरोखरच थक्क करणारं आणि आपला बराचसा वेळ वाचवणार आहे. यापुढची पायरी म्हणजे दृश्यातील छोट्या छोट्या वस्तूंना म्हणजेच इंटरॅक्टिव्ह प्रॉप्सना पात्रांसोबत जोडणं. उदाहरणार्थ हातातील वाईन ग्लास. या प्रक्रियेचे 3 अत्यंत सोपे, जलद आणि समजायला सोपे टप्पे आहेत. सर्वात आधी प्रॉप जनरेट करा, त्यानंतर तो अटॅच करा म्हणजेच जोडा आणि शेवटी तो अचूकपणे ॲडजस्ट करा. बस एवढंच. या 3 साध्या वाटणाऱ्या पायऱ्यांमुळे कोणतंही दृश्य अत्यंत वास्तववादी आणि डायनामिक बनतं, कारण अशा छोट्या छोट्या बारकाव्यांमुळेच संपूर्ण दृश्याला एक खराखुरा जिवंतपणा मिळतो. आता आपण या संपूर्ण निर्मिती प्रक्रियेच्या अंतिम आणि सर्वात रोमांचक टप्प्याकडे वाटचाल करत आहोत. एका साध्या सपाट वाटणाऱ्या ॲनिमेशनला एका थरारक आणि व्यावसायिक हॉरर फिल्ममध्ये रूपांतरित करण्यासाठी एका व्हर्च्युअल दिग्दर्शकाला 4 विशिष्ट लेयर्सची किंवा थरांची आवश्यकता असते. हे 4 थर अतिशय स्पष्ट आहेत. पहिला थर म्हणजे मूळ फ्लॅट सीन, त्यावर येतो दुसरा थर इफेक्ट्सचा, मग तिसरा फिल्टर्सचा आणि शेवटी चौथा थर कॅमेरा आणि ट्रान्झिशनचा. या 4ही थरांचा जेव्हा सुयोग्य आणि एकत्रित वापर होतो ना, तेव्हा संपूर्ण दृश्याचा अगदी कायापालटच होऊन जातो.
आणि हे अतिशय उत्तमरित्या स्पष्ट करतं की एका साध्या फ्लॅट सीनपासून सुरुवात करून त्यात धुक्याचे आणि विजेचे इफेक्ट्स कसे जोडले जातात, त्यानंतर विनिएट फिल्टर वापरून आजूबाजूला जाणीवपूर्वक अंधार करून केवळ पात्रावर प्रकाश टाकला जातो, आणि शेवटी पॅन, झूम आणि स्पायरल वाईप यांसारखे कॅमेरा ट्रान्झिशन्स कसे लागू केले जातात, ही संपूर्ण प्रगल्भ प्रक्रिया आपण इथे अगदी सहज समजू शकतो. हा खऱ्या अर्थाने एका प्रतिभावान दिग्दर्शकाचा डिरेक्टर कट आहे असं म्हणायला हरकत नाही. असं नेहमीच म्हटलं जातं की हॉररची खरी भीती ही डोळ्यांपेक्षा कानाद्वारे जास्त जाणवते. त्यामुळे योग्य ऑडिओ मिक्स डिझाईन अत्यंत अत्यंत महत्त्वाचं असतं. इथे दिलेल्या आकडेवारीनुसार संवाद म्हणजे वोकल्स 100% स्पष्ट आणि प्रबळ असले पाहिजेत. साऊंड इफेक्ट्स 15 ते 20% आसपास आणि सस्पेन्स वाढवणारं पार्श्वसंगीत 10 ते 15% असावं. इथे मी एक अतिशय गंभीर प्रो टिप देईन. सीन स्प्लिट केल्यानंतर उरलेला नको असलेला म्युझिक ट्रॅक मॅन्युअली डिलीट करायला अजिबात विसरू नका, नाहीतर आवाजांचा ओव्हरलॅप होऊन पूर्ण गोंधळ उडू शकतो आणि सगळी मेहनत वाया जाऊ शकते. बरं, तयार झालेला चित्रपट कितीही भारी असला तरी प्रेक्षक तो पाहणार की नाही हे बऱ्याच अंशी एका गोष्टीवर अवलंबून असतं, आणि ती गोष्ट म्हणजे थंबनेल. नुसता टेक्स्ट प्रॉम्प्ट देऊन जनरेट केलेले एखादं जेनेरिक थंबनेल आणि उच्च क्लिक मिळवून देणारं हाय CTR प्रो थंबनेल यातील मोठा फरक तुम्हाला लगेच जाणवेल. ॲनिमेशनच्या फ्रेममधूनच भीतीचे अत्यंत नैसर्गिक आणि कच्चे भाव टिपल्यामुळे प्रेक्षकांसोबत एक झटपट मानसिक जोडणी तयार होते. अशा नैसर्गिक भावनांमुळेच लोक त्यांचं स्क्रोल करणं थांबवतात आणि व्हिडिओवर क्लिक करायला प्रवृत्त होतात. हे पक्क लक्षात ठेवा. आता निर्मितीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पडल्यावर वेळ येते ती अंतिम रेंडर प्रोटोकॉलची. थोडक्यात सांगायचं तर ही आपली फायनल व्यावसायिक चेकलिस्ट आहे. आपली कोणतीही मेहनत वाया जाऊ नये आणि डेटा गहाळ होऊ नये म्हणून प्रोजेक्ट आधी सेव्ह करा. YouTube सारख्या प्लॅटफॉर्मसाठी आवश्यक असलेला 4K रेझोल्यूशन आणि 16:9 फॉर्मॅट निवडा. एक्सपोर्ट करण्याची योग्य पद्धत ठरवा आणि शेवटी स्वतःचा कस्टम लोगो लावून व्हिडिओची योग्य ब्रँडिंग करा. या पायऱ्या दिसायला साध्या वाटत असल्या तरी तुमच्या प्रोजेक्टला एक व्यावसायिक टच देण्यासाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत बरं का. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही एका व्हायरल हॉररची अचूक समीकरण असलेली पिरामिड रचना आहे. नीट लक्ष द्या. याच्या पायाला आहे एक मजबूत कथा आणि त्यात असलेल्या अचूक आवाजाच्या भावना. त्यावर रचलेला आहे कस्टम वातावरणाचा आणि प्रगत कॅमेराचा थर, आणि या सर्वांच्या शिखरावर आहे एक परफेक्ट साऊंडस्केप. जेव्हा हे सर्व महत्त्वपूर्ण घटक अशा सुयोग्य प्रमाणात एकत्र येतात तेव्हाच एका खऱ्या आणि संस्मरणीय मास्टरपीसची निर्मिती होते. ऑटोड्राफ्ट AI हे केवळ एखादं ॲनिमेशन टूल राहिलेलं नाहीये. तो निर्मात्यांच्या हातातील संपूर्ण व्हर्च्युअल स्टुडिओ आहे. तुमची कोणतीही कल्पना आता थेट 4K रियालिटी बनू शकते. आता आपण या सविस्तर विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत आणि इथे एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जर आज एक साधं AI प्लॅटफॉर्म एका संपूर्ण आणि सर्वसमावेशक व्हर्च्युअल स्टुडिओसारखं काम करत असेल तर आता मानवी सर्जनशीलतेला किंवा कल्पकतेला खरोखरच कोणत्या मर्यादा उरल्या आहेत? कोणतीही पारंपरिक बंधनं नाहीत, बजेटची चिंता नाही की मोठ्या क्रूची गरज नाही. आता केवळ तुमच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर क्षणातच एक उत्कृष्ट 4K रियालिटी तयार करणं शक्य झालं आहे. यावर नक्की विचार करा, कारण आता खऱ्या अर्थाने कल्पनाशक्तीला मोकळं आकाश देण्याची वेळ आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट विश्लेषणात. तर आता छान आपण हॉररचं एक छान बघितलेलं आहे, तुम्हाला आयडिया येत असेल. आणि हे हॉररचं जे एक ॲप्लिकेशन आहे, एक AI टूल जे आहे ते मी पुढे दाखवेल सेशनमध्ये. सो तुम्ही लक्ष देऊन हा आता 3D AI ॲनिमेशनचं बघा. ह्याच्यामध्ये पण छान गोष्टी आहेत, तर लक्ष देऊन ऐका आणि बघा. ठीक आहे, मी चालू करतो. आजच्या या विश्लेषणात्मक मार्गदर्शनात आपण एका अत्यंत रंजक आणि क्रांतिकारी विषयावर बोलणार आहोत. 3D ॲनिमेशन म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते महागडे स्टुडिओ आणि हेवी कम्प्युटर्स, बरोबर? पण आज आपण नवशिक्यांसाठी एक अशी भन्नाट स्टेप बाय स्टेप पद्धत पाहणार आहोत जिने एका सामान्य स्मार्टफोनचं रूपांतर रातोरात एका पूर्ण क्षमतेच्या 3D ॲनिमेशन स्टुडिओमध्ये कसं केलं जाऊ शकतं हे अगदी स्पष्ट होईल. आता हे आकडे खरोखरच हक्क करणार आहेत. 0 ते 10 लाख व्ह्यूज, तेही फक्त 2 दिवसात, आणि सोबतच 5,000हून अधिक सबस्क्रायबर्स मिळवण्याची प्रचंड क्षमता यात दडलेली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे 4K क्वालिटीचे 3D व्हिडिओ बनवण्यासाठी कोणत्याही महागड्या कॅमेरा गिअरची किंवा अतिशय गुंतागुंतीच्या एडिटिंग सॉफ्टवेअरची अजिबात गरज भासत नाही. हे सर्वच्या सर्व फक्त एका साध्या स्मार्टफोनवरून सहज शक्य आहे. खऱ्या अर्थाने हा एक गेम चेंजर अनुभव आहे. ही संपूर्ण प्रक्रिया नीट समजून घेण्यासाठी आपण एका डिजिटल असेंब्ली लाईनची कल्पना करूया. जसं एखाद्या मोठ्या कारखान्यात कच्च्या मालावर प्रक्रिया होऊन पक्का आणि सुंदर माल तयार होतो, अगदी तशीच ही पद्धत काम करते. इथे आपल्या डोक्यातल्या कच्च्या कल्पना किंवा मजकूर एका ऑटोमॅटिक कन्व्हेयर बेल्टवरून पुढे जातो आणि शेवटी त्याचे एका उच्च दर्जाच्या तयार व्हिडिओमध्ये रूपांतर होतं. विचार करा, ही एक अशी परिपूर्ण कंटेंट फॅक्टरी आहे जी चक्क आपल्या हातावर चालते. आपला पुढचा प्रवास कसा असेल हे आपण थोडक्यात पाहूया. आपण 5 प्रमुख टप्प्यांतून जाणार आहोत. AI कंटेंट इंजिन ब्लूप्रिंट, स्टेप 1 व्हायरल स्क्रिप्टिंग, स्टेप 2 and 3 कॅरेक्टर आणि सीन डिझाईन, स्टेप 4 ॲनिमेशन मॅजिक आणि शेवटी कंटेंट फॅक्टरी स्केलिंग. तर मग अगदी पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. AI कंटेंट इंजिन ब्लूप्रिंट हा आपल्या या संपूर्ण डिजिटल फॅक्टरीचा मूळ पाया आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही फॅक्टरी चालवण्यासाठी आपल्याला फक्त 3 मोफत AI टूल्सची आवश्यकता असते आणि ही टूल्स आपली वेगवेगळी भूमिका अगदी चोख पार पाडतात. ChatGPT इथे द रायटर म्हणजेच लेखकाची भूमिका निभावतो, जो आपल्यासाठी उत्तम स्क्रिप्ट आणि प्रॉम्प्ट्स तयार करतो. Google Gemini हा आपला द आर्टिस्ट आहे, जो उच्च दर्जाच्या 3D इमेजेस बनवतो. आणि शेवटी Google Vids हा आपला द ॲनिमेटर आहे, जो या स्थिर इमेजेसना लिप सिंक आणि संवादासह खऱ्या अर्थाने जिवंत करतो. या तिन्हींचा एकत्रित वापर हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. ही संपूर्ण ब्ल्यूप्रिंट 4 अत्यंत सोप्या टप्प्यांत विभागलेली आहे. कथेपासून सुरुवात होते, त्यानंतर कॅरेक्टर्स डिझाईन करणं, सीन्स एकत्र करणं आणि शेवटी त्यांना ॲनिमेट करून आवाज देणं. एक अगदी साधी कल्पना या फ्लोमधून जाऊन एका भन्नाट व्हायरल व्हिडिओमध्ये कशी बदलते हे आता आपण प्रत्यक्षात उलगडून पाहूया. आपली पहिली स्टेशन आहे स्टेप 1 व्हायरल स्क्रिप्टिंग. कोणत्याही चांगल्या आणि हिट व्हिडिओचा आत्मा हा नेहमीच त्याची कथा असते.
सुरुवातीला नवशिके अनेकदा एक सामान्य चूक करतात, ती म्हणजे एक अतिशय जेनेरिक प्रॉम्प्ट देणं, जसं की मला एक कार्टून कथा लिहून दे. याचा परिणाम साहजिकच एक अत्यंत कंटाळवाणी आणि रटाळ कथा मिळण्यात होतो. पण एका प्रो क्रिएटरचं रहस्य लपलेलं असतं ते मास्टर कमांड प्रॉम्प्टमध्ये. इथे ट्रेंडिंग थीम, पात्रांचे डायनामिक्स आणि रन टाईम अगदी स्पष्टपणे सांगितला जातो. उदाहरणार्थ, मला 10 मिनिटांची एक लव्ह स्टोरी लिहून दे, ज्यात एक गरीब बटाटा आहे आणि त्याची गर्लफ्रेंड कांदा आहे आणि टोमॅटो व काकडी त्यांची खिल्ली उडवतात. कथा भावनिक असावी. ऐकायला किती मजा वाटते ना? अशा अचूक आणि हटके सूचनांमुळे AI एक अत्यंत रंजक कथा तयार करते. पण मित्रांनो, फक्त कथा मिळवणं पुरेसं नाहीये. चॅट जीपीटीला ही कथा सीन बाय सीन फॉर्मॅटमध्ये विभागण्यास सांगणं अत्यंत गरजेचं आहे. या स्ट्रक्चरल ब्रेकडाऊनमध्ये प्रत्येक सीनसाठी 4 गोष्टी अगदी क्लिअर असाव्यात. सीन नक्की कुठे घडत आहे, सीनमध्ये कोणकोणती पात्र आहेत, इमेज जनरेट करण्यासाठीचं अचूक वर्णन आणि अॅनिमेशनसाठी पात्रांचे नेमके संवाद. या शिस्तबद्ध मांडणीमुळेच पुढच्या डिझाईन प्रक्रियेला एक योग्य दिशा मिळते आणि आपलं काम सोपं होतं. स्क्रिप्ट तयार झाली की आता वेळ येते शब्दांना दृश्य रूप देण्याची. आपले पुढचे टप्पे आहेत स्टेप 2 आणि 3, कॅरेक्टर आणि सीन डिझाईन. एक परफेक्ट 3D कॅरेक्टर प्रॉम्प्ट तयार करणं ही एक कला आहे. इथे केवळ बटाटा असं लिहून अजिबात चालत नाही, तर पात्राचं नाव, त्याचं मानवासारखं शरीर म्हणजेच ह्युमन लाईक अॅनाटॉमी, त्याची स्टाईल जसं की 3D पिक्सार स्टाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची साईज 16:9. या सर्व छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश प्रॉम्प्टमध्ये असणं आवश्यक आहे. याच अचूकतेमुळे आपल्याला सातत्यपूर्ण आणि एकदम प्रोफेशनल दर्जाचे कॅरेक्टर्स मिळतात. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाची प्रो टिप किंवा सावधगिरीचा इशारा आहे 16:9 ॲस्पेक्ट रेशो ट्रॅप. गुगल जेमिना बाय डिफॉल्ट उभ्या किंवा शॉर्ट्सच्या साईजमध्ये इमेजेस जनरेट करतं. पण जर आपल्याला यूट्यूबसाठी प्रमाणित व्हिडिओ बनवायचा असेल तर प्रॉम्प्टच्या अगदी शेवटी साईज 16:9 असं टाईप करणं सक्तीचं आहे. या एका छोट्याशा सवयीमुळे नंतर होणारा खूप मोठा मनस्ताप आणि वेळ नक्कीच वाचतो. आता प्रश्न पडतो की एकापेक्षा जास्त पात्रे एकाच फ्रेममध्ये कशी आणायची. ही प्रक्रिया तर अत्यंत सोपी आहे. आपण तयार केलेले तो बटाटा आणि कांदा यांचे इमेजेस जेमिनाईमध्ये अपलोड करायचे आणि ChatGPT मधून मिळालेला तो सीन प्रॉम्प्ट तिथे पेस्ट करून शेवटी साईज 16:9 जोडायचा. याचा आउटपुट काय येतं माहितीये? एकाच एकत्रित सीनमध्ये असलेली आपली दोन्ही पात्रे. हे सगळं खरोखरच एखाद्या जादूसारखं वाटतं. आतापर्यंत आपण स्थिर चित्रे तयार केली, पण आता वेळ आहे त्या चित्रांमध्ये अक्षरशः प्राण फुंकण्याची. आपलं 4थं स्टेशन आहे स्टेप 4, ॲनिमेशन मॅजिक. मोबाईलवरचं ॲनिमेशन स्टुडिओ उघडण्यासाठी एक भन्नाट आणि महत्त्वाची युक्ती आहे. आपल्या स्मार्टफोनमधील गुगल क्रोममध्ये जाऊन गुगल वीड्स 3.0 सर्च करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरच्या उजव्या कोपऱ्यातील 3 डॉट्सवर क्लिक करून डेस्कटॉप साईट हा पर्याय ऑन करायचा. ही एवढीशी ट्रिक तुमच्या स्मार्टफोनवर थेट PC लेवलचे भारी फीचर्स अनलॉक करते. यानंतरचा टप्पा म्हणजे आपला असेंब्ली इंटरफेस. इथे फक्त क्रिएट बटनावर क्लिक करून ॲनिमेशन इमेज हा पर्याय निवडायचा असतो. आपण मगाशी तयार केलेली ती 16:9 साईजची इमेज इथे अपलोड केली की ॲनिमेशनची मुख्य प्रक्रिया सुरू होते. आपल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याची हीच ती मुख्य जागा आहे. आणि खरी जादू तर इथेच घडते. आपण अपलोड केलेली ती सीन इमेज आणि ChatGPTने दिलेला तो अचूक डायलॉग, या दोन्ही गोष्टी आता आपण AI इंजिनला देतो. डायलॉग टेक्स्ट बॉक्समध्ये पेस्ट करून जनरेटवर क्लिक केल्यावर AI आपोआप त्या आवाजानुसार पात्रांच्या ओठांची हालचाल म्हणजेच लिप सिंक आणि चेहऱ्यावरील हावभाव परफेक्टली मॅच करतं. ते स्थिर चित्र आता चक्क आपल्याशी बोलू लागतं. आहे की नाही कमाल? अनेकदा मोबाईल युजर्सना आणि विशेषतः या क्षेत्रात नवीन असलेल्यांना एक छोटी अडचण येते. ती म्हणजे डेस्कटॉप मोड वापरताना डाउनलोड बटन स्क्रीनच्या बाहेर कुठेतरी लपलं जातं. पण काळजी नको, यावरचा अत्यंत सोपा उपाय असा आहे, स्क्रीन थोडी झूम आउट करायची, उजव्या बाजूला पॅन करायचं, व्हिडिओवर लॉंग प्रेस करायचा आणि मग डाउनलोड व्हिडिओ हा पर्याय निवडायचा. यामुळे तुमचा तो शानदार 4K मास्टरपीस सुरक्षितपणे तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो. एक व्हिडिओ तयार करणं हा तर फक्त सुरुवातीचा टप्पा आहे. आता आपण आपल्या अंतिम टप्प्याकडे वळत आहोत, कंटेंट फॅक्टरी स्केलिंग. अनेक छोटे छोटे तयार झालेले क्लिप्स कोणत्याही बेसिक एडिटिंग ॲपमध्ये एकामागोमाग एक जोडून एक मोठा आणि आकर्षक व्हिडिओ तयार करणं ही रणनीती खूपच फायदेशीर ठरते. 10 ते 30 मिनिटांचे असे लॉंग फॉर्म व्हिडिओ तयार केल्याने वॉच टाईम वाढतो आणि पर्यायाने कमाई वाढण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. लव्ह स्टोरी, कॉमेडी किंवा सस्पेन्स सारखे ट्रेंडिंग विषय वापरून हे अगदी सहज शक्य आहे. तर मग ह्या संपूर्ण प्रक्रियेचं सार नक्की काय आहे? विचार करा. 0 गुंतवणूक, कोणतीही भारी आणि महागडी उपकरणं नाहीत, फक्त तुमच्या खिशातील एक स्मार्टफोन आणि 3 अगदी मोफत AI टूल्सच्या मदतीने अमर्यादित व्हायरल क्षमता असलेला कंटेंट आता तयार केला जाऊ शकतो. हे तंत्रज्ञान खरोखरच सर्वांसाठी आणि विशेषतः ज्यांना नव्याने सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी एका समान संधीचं दार उघडत आहे. तर आपण अगदी बारकाईने पाहिलं की स्वतःची AI कंटेंट फॅक्टरी चालू करणं किती सोपं आणि प्रभावी असू शकतं. आता शेवटी फक्त एकच प्रश्न उरतो, तुमच्या पुढच्या डिजिटल फॅक्टरीमध्ये कोणती नवीन, अनोखी आणि व्हायरल कथा तयार होण्याची वाट पाहत आहे? कदाचित ती तुमच्याच डोक्यातली एखादी भन्नाट आणि वेडी कल्पना असू शकते. विचार करा आणि आजच आपला पहिला प्रॉम्प्ट नक्की टाकून पहा. आजच्या या विश्लेषणात्मक मार्गदर्शनात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपण आतापर्यंत बऱ्याच छान छान इंटरेस्टिंग गोष्टी बघितल्यात. तुम्ही अनालिसिस करा आणि तुम्ही ट्रायल घ्या स्वतःवर. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्हाला प्रॅक्टिकल्स काही गोष्टी आता बघायला भेटणार आहे. सो बी रेडी फॉर इट. आणि आता खूप इंटरेस्टिंग वर्कशॉप होणार आहे. सो आपण पुढे जाऊ. ठीक आहे. सगळ्यांनी मला वाटतं सगळ्यांनी प्रॉपर व्यवस्थित व्हिडिओ बघितले असतील. तुम्हाला काही बेसिक्स क्लिअर झाले असतील की ॲनिमेशन व्हिडिओ कसे बनवायचे किंवा ॲनिमेटेड व्हिडिओ, कार्टूनचं ॲनिमेशन कसं बनवायचं हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल आय होप. मी एक तुम्हाला एक टूल दाखवतो. टूलचा एक इंटरफेस दाखवतो आधी. हे आहे ऑटोक्राफ्ट AI. ठीक आहे. इथं बरेचसे टेम्पलेट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. तुम्ही ऑडिओ जनरेशन करू शकता, व्हिडिओ जनरेशन करू शकता. ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी सॉरी
ठीक आहे. तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमचा पहिला जो व्हिडिओ आहे तोही इथे एडिट करू शकता, टेक्स्ट जनरेट करू शकता. आता मेन स्टोरी रायटर तुम्ही याच्याकडनं स्टोरी पण राईट करून घेऊ शकता. ऑल इन वन टूल आहे, ठीक आहे. ह्याला थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला एक क्रेडिट सिस्टम आहे याच्यासाठी. पण हे बेसिकली टूल छान आहे, ठीक आहे. इमेज जनरेशन तुम्ही याच्यातून स्क्रीनशॉट काढायचा. एक हॅक सांगणार आहे. आज खूप जास्त भारी भारीतले मी व्हिडिओ जनरेशनचे हॅक्स सांगणार आहे, ठीक आहे. तुम्हाला हा सिंपल फोटो आहे. ह्या सिंपल फोटोला तुम्हाला असाच इमेज जनरेट करायचा आहे. रेफरन्स इमेज मी मागं पण सांगितलं होतं. रेफरन्स इथून स्क्रीनशॉट काढायचा आहे. चॅट जीपीटीवर जायचं, त्याला सांगायचं असं मला हे जनरेट करून हवंय. चॅट जीपीटी तुम्हाला आहे तसा व्हिडिओ जनरेट करून देतं. ते तुम्हाला मेटा एआय तुम्हाला त्याचं मोशन ग्राफिक्स करून देतं आणि तिथून तुम्ही अशा प्रकारचे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघू शकता, बनवू शकता. तर ठीक आहे, आपण टाइम वेस्ट न करता थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज घेऊ आणि डायरेक्ट व्हिडिओ जनरेशनवर जाऊ आपण. ठीक आहे, लेट्स गो. ठीक आहे, तर कम्प्लीट एआय व्हिडिओ प्रोडक्शन वर्कफ्लो. हे वर्कफ्लो समजलं की तुम्हाला कोणताही एआय व्हिडिओ स्वतः तयार करू शकता, आयडियापासून इन्कम पर्यंत. बेसिक गोष्ट मी जसं की पहिलंच क्लिअर केलं होतं. आपण आपल्या मास्टर क्लासमध्ये आपला जो काही सेशन्स आहे ते तुम्ही अटेंड करता. तुम्हाला इथं फक्त एआय शिकवणार नाही, त्या ह्याच्यातून तुम्ही पैसे कसे जनरेट करू शकता, इन्कम कसं जनरेट करू शकता, इन्कम अपॉर्च्युनिटीज तुम्ही कशा मिळू शकता याच्याबद्दल मी सांगणार आहे. जसं मी वारंवार सांगत आलो की तुम्ही नुसतंच व्हिडिओ बघू नका, नुसतं सेशन बघू नका. तर त्याच्यातून शिकलेल्या गोष्टी तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे, तुम्ही अप्लाय करा. तुम्ही तुमच्या डेली आयुष्यात त्या गोष्टी यूज करा, तरच तुम्हाला ह्या मास्टर क्लासचे तुम्ही जे काही पैसे पे केले आहे ते तुम्हाला पैसा वसूल हा मास्टर क्लास होईल. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली, तुम्ही व्हिडिओ जनरेशन केलं, तुम्ही कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवली, तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये मास्टर करू शकता. आणि तुम्ही काही न करता दिवसभरातला 1 तास देऊन, फक्त 1 तास, तुम्हाला पहिल्यांदा 1 दिवस लागेल, पण 1 दिवसाचा हळूहळू तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस करत जाल, तर तुम्ही प्रॅक्टिसने घरी बसून शॉर्ट्स, युट्यूबवर शॉर्ट्स टाकून 50-100 शॉर्ट्स टाकून तुम्ही तुमचा युट्यूबचा चॅनल मॉनिटाईज करू शकता. ठीक आहे, तर हे बेसिकली तुम्हाला व्हिडिओ कसं असतं मी सांगितलं, प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते. तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तर त्याची प्रोसेस आहे, वर्कफ्लो समजून घ्या. की व्हिडिओ मेन विषय काय व्हिडिओचा, की पहिली आयडिया, कन्सेप्ट. तुम्ही तुमच्या डोक्यात कन्सेप्ट क्रिएट करा. ठीक आहे, कन्सेप्ट आली, तुम्हाला कन्सेप्ट पण माहित नसेल, चॅट जीपीटी तुम्हाला कन्सेप्ट देईल. ठीक आहे, परत चॅट जीपीटीचा उपयोग काय, स्क्रिप्ट आणि मास्टर प्रॉम्प्ट. स्क्रिप्ट पण चॅट जीपीटी करणं घ्या, मास्टर प्रॉम्प्ट पण चॅट जीपीटी करणं घ्या. ठीक आहे, प्रॉम्प्ट घेतला, इमेज जनरेशन तुम्ही चॅट जीपीटी थ्रू करू शकता, जेमिनाय थ्रू करू शकता, फ्लो थ्रू करू शकता. बेस्ट चॅट जीपीटी आणि गुगल फ्लो, हे दोन्ही इमेज जनरेशनसाठी बेस्ट आहेत. ठीक आहे, पुढे जाण्यासाठी मी अजून एक सांगतो. मी अजून एक असं सिक्रेट टूल सांगणार आहे. सिक्रेट टूल आजच्या मास्टर क्लासमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला सिक्रेट टूल, काही हॅक्स की जेणेकरून तुम्ही फ्रीमध्ये अनलिमिटेड व्हिडिओ बनवू शकता. तुम्ही बघितलं असेलच ह्याच्या आधी पण तुम्हालाही मी अजून काही सांगणार आहेत गोष्टी ज्याच्या थ्रू तुम्ही फ्री, आता तरी ते टूल्स फ्री आहेत, तर त्याचा वापर करून घ्या. तुम्ही छान छान नेक्स्ट लेवल तुम्ही अॅनिमेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे, मी दाखवेल पुढे जसं आपण पुढे जाऊ. त्या टूलचा मी ह्याच्यात उल्लेख नाही केला, पण ते गुगलचं एक टूल्स आहे. काही जणांना माहित असेल, काही जणांना माहित नसेल, तर आपण ते पण जाणून घेणार आहोत. तर मेन विषय आता इमेज जनरेशन झाली, इमेज गुगल फ्लो मध्ये घ्यायचं, इमेज टू व्हिडिओ. मेन विषय इथे येतो, इमेज टू व्हिडिओ. गुगल फ्लो मध्ये तुम्ही गेले, इमेज दिली, त्याला व्हिडिओ जनरेशनचा प्रॉम्प्ट दिला, व्हिडिओ जनरेट झाली. परत नेक्स्ट आता सांगितलं 10 सेकंदाची आपण व्हिडिओ जनरेट करू शकतो. तर 10 सेकंदाची व्हिडिओ जनरेट केली, परत त्याचा नेक्स्ट सीन जनरेट करायचा आहे, परत 10 सेकंदाचा प्रॉम्प्ट द्यायचा, नेक्स्ट सीन जनरेट झाला. मेन प्रॉब्लेम इथं, मेन विषय काय, की कंटिन्युएशन, की सीन कंटिन्युएशन, कॅरेक्टर कंटिन्युएशन, हा खूप मोठा प्रॉब्लेम जो आहे तो गुगल फ्लोने पूर्णपणे सॉल्व्ह केलाय. तुम्ही तुमच्या कॅरेक्टरचा समजा एक हॅक सांगतो, व्हिडिओ कंटिन्युएशन कशी होते, की तुम्ही लास्ट एंड, तुमचा व्हिडिओचा एंड जिथं होतो, ठीक आहे, तुमच्या व्हिडिओचा एंड जिथं होतो तिथं तुम्ही तो स्क्रीनशॉट घ्यायचा, तो अपलोड करायचा आणि परत प्रॉम्प्ट द्यायचा की इथूनच जनरेट झाला पाहिजे. आणि आता गुगल फ्लो मध्ये इतके भारी भारी फीचर्स आलेत, तुम्हाला मी दाखवेल आणि सांगेल त्याच्याबद्दल, की बऱ्याचशा गोष्टी अपग्रेड झाल्यात. तुम्ही तुमचं स्वतःचा अवतार कॅरेक्टर बनवू शकता. बऱ्याचशा गोष्टी आहेत, जितकं सांगाल तितकं कमी. पण मी आज बेसिक टू ऍडव्हान्स, जेणेकरून आज जे तुम्ही शिकताल त्यातून तुम्ही चांगलं अॅनिमेशनचे, कार्टून असो, रिअलिस्टिक असो, तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, इमेज बनवू शकता, इमेज टू व्हिडिओ बनवू शकता, टेक्स्ट टू व्हिडिओ बनवू शकता, ते आपण शिकणार आहोत. तर मेन गुगल फ्लो, मेटा एआय हे अॅनिमेशनसाठी आणि मोशन ग्राफिक्ससाठी. जसं मी सांगितलं, एखादं प्रोडक्ट आहे त्याचं मोशन ग्राफिक्स करायचं आहे, मेटा एआय एक नंबर आहे मोशन ग्राफिक्ससाठी. मी मेटामधनं काय काय आणि कसे मोशन ग्राफिक्स केले हे पण मी दाखवेल. ठीक आहे, आधी शिकवेल मग दाखवेल. ठीक आहे, मेन गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, क्लिप चार्म. फायनल, आपण जे फायनल पॉलिश देतो ते क्लिप चार्म. बाकीचे पण आहेत, व्हीएन मध्ये पण तुम्ही देऊ शकता, पण बेस्ट मी जे वापरतो, मी क्लिप चार्म यूज करतो. मी क्लिप चार्म सजेस्ट करेल. क्लिप चार्म मध्ये आपण जे 10-10 सेकंदाच्या रील्स बनवतो ना, त्या 10-10 सेकंदाच्या रील्सला आपण एकत्र करतो. क्लिप चार्मचा हा जास्त सगळ्यात मोठा फायदा आहे, की आपल्याला छोटे छोटे शॉर्ट्स आपल्याला एकत्र करता येतात. ठीक आहे, जसं तुम्ही आता तो व्हिडिओ बघितला, तो मी क्लिप चार्म मधूनच एकत्रित केलेला आहे. ठीक आहे, तर आणि मेन लास्ट गोष्ट आहे मॉनिटायझेशन, इन्कम मॉनिटायझेशन, हे लास्टला बघणार आहे आपण. ठीक आहे, पूर्ण वर्कफ्लो समजलं तर कोणीही एआय व्हिडिओ तयार करता येते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हा वर्कफ्लो समजला, की आयडिया, स्क्रिप्ट, प्रॉम्प्ट, इमेज नंतर व्हिडिओ, नंतर अॅनिमेशन, आणि ह्या गोष्टी, तुम्ही हा वर्कफ्लो जर तुम्हाला समजला, तर तुम्ही नेक्स्ट लेवल तुम्ही अॅनिमेशनच्या व्हिडिओ जनरेट करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला मी काही गोष्टी व्हिज्युअल्स मध्ये दाखवेल. ठीक आहे, आपण पुढे जाऊ.
आता चॅट जीपीटी मी सुरुवातपासून म्हणजे बेसिक पासून सुरुवात करेन की चॅट जीपीटीचा आतापर्यंत आपण गोष्टी बघत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत की चॅट जीपीटी सगळ्यामध्ये बेस्ट आहे. म्हणजे चॅट जीपीटी काय काय नाही बेसिक तर ऑलरेडी क्लिअर आहे. सो आपण पुढे जाऊ की मेन थिंकिंग तुम्ही त्याला सांगायचं, तुम्हाला तो स्क्रिप्ट देणार, प्रॉम्प्ट देणार, त्यापासून इमेज जनरेट करायची. तर आपण बघू. मी इथे तुम्हाला ही जी पीडीएफ आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला मी ह्याच्यामध्ये हा प्रॉम्प्ट एक डेमो प्रॉम्प्ट दिलेला आहे. पण मी थोडंसं वेगळं एक रिअलिस्टिक जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला बनवून दाखवणार. सो जो तुम्ही व्हिडिओ बघितला ती मी सीरीज बनवतोय. तर त्या संदर्भातच मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. तर आपण रिअलिस्टिक व्हिडिओजकडे जाणार आहोत. तर त्या कशा बनवायच्या, सुरुवात कशी करायची, एंड कसा करायचा हे तुम्ही लक्ष देऊन ऐका बघा आणि तुम्ही स्वतः जेव्हा ट्राय करताल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी समजणार आहे. मी आता एक सीरीज बनवतोय. ठीक आहे. तर तुम्हाला ती समजेल कधी तुम्ही असाल ऍक्टिव्ह किंवा नसाल तुम्हाला त्या गोष्टी समजतील. कशाप्रकारे आपण सीरीज बनवतोय, काय करतोय आणि हाच फॉर्म्युला मी यूज केला. मी आयडिया सांगितली, ChatGPT कडनं स्क्रिप्ट घेतली. स्क्रिप्ट नंतर तुमचे कॅरेक्टरायझेशन फायनल झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये पहिला विषय काय की कॅरेक्टर फायनल झालं पाहिजे. कॅरेक्टर तुम्ही बघितलं असेल ह्याच्या आधी पण की कॅरेक्टर जेव्हा फायनल होतं त्या कॅरेक्टरला मग आपण हे करून त्याला आपण पुढे अॅनिमेट करू शकतो. ठीक आहे. जास्त मी सांगत नाही किंवा जास्त थेरिटिकल नॉलेज देत नाही. आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल करतो जेणेकरून खूप इंटरेस्टिंग वर्कशॉप होणार आहे. सगळ्यांनी आता नीट लक्ष देऊन बघायचं. मी ChatGPT तुम्हाला घेऊन चाललेलो आहे. ठीक आहे. तर ही आपली नॉर्मल आपलं ChatGPTचा हा स्क्रीन आहे. तर आपण इथं तुम्ही बघत असाल की क्रिएट इमेजचा ऑप्शन दिसतो, राईट ऑर एडिट और लुक. आता हे तुम्हाला सिलेक्ट करायची गरज नाही. जसं तुम्हाला सांगितलं तर व्हॉइसचा पण एक फीचर आहे. ठीक आहे. आता आपण त्याला तुम्हाला व्हॉइस हा फीचर मी दाखवला नव्हता आतापर्यंत, तर मी हा फीचर तुम्हाला दाखवेल की कसा हा काम करतो. लेट्स गो. कंटिन्यू. Hi. Hi there. Nice to meet you. I'm Yes. excited to help you get things done. Let's get started. बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे तुम्हाला व्हॉइस हवाय त्याच्यात पण इथे हे आहे. Hi. Glad to meet you. Hey, I'm ready to hit the ground. Hi there. I just want to share. Hey, it's great to meet you. Hey there. I've got a Hey, what's up? Feel free. Hey, how's it going? I'm looking forward to working together. Yes. Hello, it's lovely to meet you. If there's any Hi there. Nice to meet you. Hey, how's it going? I'm हा looking व्हॉइस forward. आवडला, मी हा सिलेक्ट करतोय. हॅलो, Hey, great to have you here. What can I help you with today? मराठीमध्ये बोल ना भाऊ. हो, नक्कीच. मी मराठीत बोलू शकतो. तुला कुठल्या विषयावर बोलायचं आहे किंवा काही प्रश्न आहेत का? हो, मला मी माझा मास्टर क्लास चालू आहे. सो मी मास्टर क्लासमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवतोय. अरे वाह! खूप छान. व्हिडिओ एडिटिंग शिकणं खूप उपयोगी ठरतं. तुला कोणता सॉफ्टवेअर वापरायचा आहे किंवा कोणत्या प्रकारची एडिटिंग शिकत आहेस? तर मी तुला सांगू इच्छितो, मी दत्त नवनाथांची एक सीरियल बनवतोय. अशा प्रकारे काहीतरी छान क्रिएट करायचा प्रयत्न करतोय. तर मला महादेवांचं कॅरेक्टरायझेशन फायनल करायचं. तर तू कॅरेक्टर फायनल करायला किंवा इमेज जनरेट करायला हेल्प करू शकतोस का? हो, नक्कीच. मला सांगा महादेवचा तुला किती डिटेल्स हव्या आहेत? म्हणजे त्याचं लूक, स्टाईल, व्यक्तिमत्व याबद्दल काही खास वैशिष्ट्यं का आहेत? त्यानुसार मी काही कल्पना देईन. येस. तुम्ही बघू शकता की तुम्ही व्हॉइस मधून ह्याच्याशी बोलू शकता. हा फीचर मी दाखवला नव्हता आतापर्यंत, काही जणांनी वापरला पण असेल. पण आता मी ह्याला काय सांगणार, डायरेक्ट मी त्याला आता प्रॉम्प्ट देणार आहे. ठीक आहे. तर मी त्याला एक हे सांगतो की मला महादेवाचं हायपर रिअलिस्टिक कॅरेक्टर पाहिजे. मी त्याला काय सांगणार आहे की मला हायपर रिअलिस्टिक ह्युमनाइज म्हणजे माणसासारखं दिसणार एकदम रिअल कॅरेक्टर पाहिजे. जसं तुम्ही आता आपण विष्णूंचं बघितलं तसंच मला रिअल कॅरेक्टर हवंय. सो मला तू बनवायला मदत कर. ठीक आहे. बघू आपण. आता मी ह्याला एक प्रॉम्प्ट दिलाय की हा थोडासा मोठा प्रॉम्प्ट आहे. सो मी जास्त बोललो नाही की मी जे तुम्हाला सांगितलं तेच की आपण जे काय आहे ते तुमच्या समोर दाखवतोय आणि करतोय. हे तुम्ही नंतर हे करू शकता. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. बघू शकता की हा प्रॉम्प्ट आपण त्याला दिलेला आहे. आपण आता पुढे जाऊ, बघू काय आउटपुट येतं याचं. ठीक आहे. ठीक आहे. तर ह्यानी मी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे ह्यानी मला प्रॉम्प्ट जनरेट करून दिलाय की डेमो प्रॉम्प्ट हायपर रिअलिस्टिक लॉर्ड शिवा कॅरेक्टर. त्यांनी कॅरेक्टरचा मला पूर्ण प्रॉम्प्ट लिहून दिलाय. ठीक आहे. तर आपण आता बघू पुढे. ह्याचा प्रॉम्प्ट आपण कॉपी करून पेस्ट करू. 3 ठिकाणी पेस्ट करणार मी. मेटा AI मध्ये पण पेस्ट करणार, गुगल फ्लो मध्ये पण पेस्ट करणार, ChatGPT मध्ये पण आणि जेमिनाय मध्ये पण. ठीक आहे. आपण बघू कसं काय होतं, रिस्पॉन्स काय येतो ते. ठीक आहे. लेट्स गो. बघू शकता आपण मी प्रॉम्प्ट कॉपी केलाय. हा फ्लोचा इंटरफेस आहे. ठीक आहे. तर इथे तुम्ही रिनेम माय असेट्स, डिप्लॉय अ स्टोरी बोर्ड, बिल्ड अ व्हिज्युअल मूड बोर्ड, म्हणजे बऱ्याच अपग्रेड्स ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तर तुम्ही नंतर चेक करू शकता. तुम्ही कॅरेक्टर इथं तुमचं फायनल कॅरेक्टर कन्सिस्टन्सी इथं तुम्हाला आता मेंटेन करता येणार आहे. आणि ह्याचे बरेचसे अपग्रेड्स पण आलेले तुम्ही इथं बघू शकता. तुम्ही जर त्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इथे डेव्हलप करू शकता किंवा बऱ्याचशा अट्रॅक्टिव्ह गोष्टी क्रिएट करू शकता. बरेच ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या, तुम्ही हे एक्सप्लोर करा. ठीक आहे. तर आपण सध्या आपण ऑल ह्याच्यावर जाऊ. मी ह्याला प्रॉम्प्ट देतो तो जो कॉपी केलाय. ठीक आहे. आता ह्याला तुम्ही इमेज जनरेशन ह्याला मला वाटतंय मला ह्या साईज मध्ये रेशो हवा, एकच इमेज हवी आहे. ठीक आहे. किंवा 2 आपण इमेज घेऊ, कारण सध्या तरी ह्यानी इमेज जनरेशन फ्री ठेवलंय. तर सेव्ह केल्या ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला डेलीचे 50 क्रेडिट्स तुम्हाला फ्री भेटतात. ठीक आहे. इथं क्रिएट अवतारचा ऑप्शन आहे, मॅनेज मेंबरशिप, किंवा तुम्ही मेंबरशिप घ्यायची तर तुम्हाला जर काम करायचं तर तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. तुम्हाला त्याचा फायदा होईल, वाया तर जाणार नाही एवढं तर नक्की. ठीक आहे. मी प्रॉम्प्ट एंटर करतो. ह्याचा आउटपुट बघू कसा येतोय. ठीक आहे. हे तिथं आपण दिलं. आता हे मेटा AI आहे. ठीक आहे. मेटावर आलो. ह्याचं पण लर्न अँड ग्रो, अॅनालाइज दिस, क्रिएट इमेज, क्रिएट व्हिडिओ. तर ह्याच्याकडे बरेच ऑप्शन आहेत. ठीक आहे. तर मी ह्याला काय करतो, सिंपल प्रॉम्प्ट देतो. क्रिएट इमेज क्रिएट करायला सांगितलं
आणि हे सिलेक्ट केलं नाही तरी चालतं, तुम्हाला दाखवतो. हे सिलेक्ट करायची गरज नाहीये, पण ठीक आहे, आपण ह्याला एंटर करू. रिस्पॉन्स कसा येतोय काय ते बघू शकता. ChatGPTवर आता आपण ह्याला प्रॉम्प्ट देऊन इमेज जनरेट करून घेऊ. ChatGPTवर आलोय, आपण ह्याला प्रॉम्प्ट देतोय तोच आणि त्याला इमेज जनरेट करायला सांगतोय. ठीक आहे. आपण आता जेमिनायला पण सांगू. ठीक आहे, जेमिनायला पण मी प्रॉम्प्ट दिला. बघू आपण बेस्ट क्वालिटी कोण देऊ शकते हे बघू. आपण चेक करू गुगल फ्लोचा इमेज जनरेट झालाय का. येस, तुम्ही बघू शकता हे 2 इमेजेस दिलेले आहेत आपल्याला आणि किती भारी लेवलचा इमेज जनरेट करून दिलाय. नेक्स्ट लेवलचा इमेज जनरेट करून दिला आहे महादेवांचा कॅरेक्टर. तुम्ही बघू शकता. ठीक आहे, इथे पण त्यांनी दिलेलं आहे, पण मी प्रेफर करेल हे. मुद्दामून आपण कधी-कधी 2 आउटपुट घ्यायचे, कधी-कधी एक घ्यायचं आणि बघू शकता इथं क्रेडिट आहे तसेच आहे. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊ. काय करायचं, दुसरे आउटपुट बघू कसे आलेले आहेत ते. थोडंसं सिरियस दिसतात महादेव. आपण त्यांना थोडंसं स्माइलिंग करायला लावू. तुम्ही बघू शकता इथे हे जेमिनायचा आउटपुट आहे. ठीक आहे, हा जेमिनायचा आउटपुट आहे. आता आपण ChatGPTने बघू काय केलंय ते. ठीक आहे, ChatGPT कडे जाऊ आपण. जस्ट कांट इमॅजिन, जस्ट तुम्ही बघू शकता की काय लेवलचा ChatGPTने आउटपुट दिलाय. ह्यासाठीच मला ChatGPT आवडतं. एकदम रिअलिस्टिक, जसे की हे भगवान शिवच आहेत. एकदम रिअलिस्टिक आणि एकदम भारी नेक्स्ट लेवल आउटपुट दिलाय. ChatGPTचं आउटपुट मला खूप आवडलंय. ठीक आहे, कारण मी गंगा दाखवली नाहीये ChatGPTने, पण आपण एक साधं नॉर्मल आता ह्यालाच आपण काय करणार आहे, ह्यालाच आपण ChatGPTलाच हा इमेज देणार आणि ह्यालाच आपण एक स्टोरी त्यांच्याकडनं आपण तयार करून घेऊ महादेवांची. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण काय करणार आहे तुम्हाला दाखवतो. मला असं वाटतं की आपण एक काम करू, ह्याच्याकडनं आपण अशा टाईपचं एक जनरेट करू की महादेव एखाद्या असुराचा वध करतायत किंवा तुम्ही आयडिया देऊ शकता तर तुम्ही पण द्या. मी चॅट बॉक्स बघतोय, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण सांगू शकता की काय तुम्हाला ह्याचं अॅनिमेशन करायचंय. आपण एक काम करू, आपण ह्यालाच विचारू की हा महादेवाचा इमेज आपण बनवलेला आहे, ह्याला आपण कुठल्या प्रकारे व्हिडिओ जनरेशन करू शकतो किंवा इंटरेस्टिंग व्हायरल होणारा सीन सांग. ठीक आहे, तर आपण हा सिंपल इमेज ह्यालाच परत द्यायचा ChatGPTला आणि मी काय बोलतो तुम्ही बघा की भावा ऐक ना, एक काम कर, आता हा इमेज जनरेट झालेला आहे आपला. ठीक आहे, तर ह्याला मला व्हिडिओचं अॅनिमेशन करायचंय. तर काय दाखवलं पाहिजे जेणेकरून वर्कशॉप मधल्या पब्लिकला तर वाव वाटेल आणि एखादा शिवपुराण मधला किंवा शिवलीलामृत मधला एखादा रिअलिस्टिक सीन आपण 30 सेकंदाची व्हिडिओ जनरेट करणार, 10-10 सेकंदाचे आपण 3 ह्याचे शॉर्ट्स घेणार आहोत. तर एखादा महादेवांचा असा कुठला सीन किंवा कुठलं आपण बनवू शकतो स्टोरी 10-10 सेकंदाची 3 आपल्याला बनवायचे. कॅरेक्टर कन्सिस्टन्सी ठेवायची आणि आपण फ्लो मधनं बनवत आहोत. ठीक आहे, सो हे ध्यानात ठेव की आपण फ्लो मधनं बनवणार आहे, 10-10 सेकंदाचे 3 शॉर्ट्स घेणार आहे. तर काय ह्याला आपण करू शकतो किंवा कसं बनवू शकतो किंवा कुठला सीन हे मला जरा अनालिसिस कर की व्हायरल सीन झाला पाहिजे आणि एकदम भारी खतरनाक नेक्स्ट लेवल आउटपुट आला पाहिजे. तर कुठला असा सीन आहे जो व्हायरल होऊ शकतो, चल सांग मला. आणि शक्यतो त्याच्यामध्ये त्या सीनमध्ये नंदी पण आला पाहिजे की महादेव नंदीवरनं चाललेत किंवा असं पण एखादा सीन आला पाहिजे त्याच्यामध्ये. तर मला सांग, हेल्प कर आणि लेट्स गो. जय श्रीराम. सिंपल ह्याला बोललेलो आहे आपण. ठीक आहे, ह्याने हे रेकॉर्ड केलं. आता आपण बघू तो काय देतोय आपल्याला उत्तर. एंटर केलं. येस भावा, हा जो कॅरेक्टर तयार झाला हा फक्त महादेवांच्या पुढे, हा जो पूर्ण मायथॉलॉजिकल सिनेमॅटिक युनिव्हर्स हिरो शॉट आहे. जो वर्कशॉपमध्ये लोकांना हे AI ने बनवले असं म्हणायला लावायचं असेल तर साधं उभं असलेलं अॅनिमेशन नको, एक छोटी सिनेमॅटिक कथा दाखव. माझ्यामध्ये सगळ्यात व्हायरल होणारा सीन महादेव कैलासातून प्रकट होतात. शांतता, दिव्य भव्यता. ह्यांनी सीन पण दिला, महादेव कैलासातून प्रकट होतात. बरं, मेडिटेशन ऑफ महादेव. पूर्ण कैलास शांत, हलकासा बर्फ पडतोय, सूर्योदय, महादेव ध्यानात उभे, कॅमेरा हळू पुढे येतो, त्यांच्या चित्रामधून गंगा वाहते, चंद्र हलका चमकतो, त्रिशूळामध्ये थोडासा वाऱ्यामुळे म्हणजे ह्यांनी पूर्ण कथा दिली आहे. तुम्ही जस्ट बघू शकता. ह्यांनी खूप छान, मला मी आता बघितलं की ह्यांनी छान सीन दिलाय की महादेव मेडिटेशन, अरायवल नंदी आणि लॉर्ड शिवा. आणि ह्यांनी अजून एक भारी काम केलंय, पण माझ्याकडे ह्यापेक्षा भारी कल्पना आहे. हे खूप नेक्स्ट लेवल आपण व्हिडिओ जनरेट करणार आहोत, खूप मजा येणार आहे. आणि तुम्ही बघू शकता हा सीन खरंच प्रत्यक्ष आपण जनरेट करणार आहे. आणि ह्याच्यासाठी काय लेवलचं अॅनिमेशन करतोय काय नाही तुमच्या समोर करतोय, साधं सिंपल सोप्पं आपण करणार आहे. ठीक आहे, यांनी भारी कन्सेप्ट दिली आहे की शिवतांडव सुरू होण्याच्या आधीचा क्षण लोकांनी हजारो वेळा तांडव पाहिलं, पण तांडव सुरू होण्याच्या आधी 30 सेकंदाची शांतता हे खूप कमी लोकांनी दाखवलंय. कल्पना कर की 10 सेकंद पूर्ण झालं, महादेव ध्यानात, 10 ते 20 सेकंद डमरू स्वतः वाजायला सुरुवात, रुद्राक्ष हालतात, आकाश काळ निळ होतं, वीज चमकते, नंदी गर्जना करतो. 20 ते 30 सेकंद महादेव हळू डोळे उघडतात, थर्ड आय जवळ लाल प्रकाश, कॅमेरा फास्ट पुशिंग, डमरूचा आवाज वाढतो, कट टू बॅक, फक्त आवाज, ओम नमः शिवाय, एंड. याच्या शेवटी पुढच्या भागाची उत्सुकता निर्माण. अजून एक त्यांनी 3 आयडिया दिल्यात. अजून काय व्हायरल, एक व्हायरल आयडिया, महादेव आणि नंदी यांचा प्रवास. लोकांना इमोशनल कंटेंट खूप आवडतात. महादेव नंदीच्या शेजारी चालत आहेत, नंदी त्यांच्याकडे भक्तीने पाहतो, महादेव त्याच्या कपाळावर हात ठेवतात, दोघेही कैलासाच्या दिशेने चालतात. ड्रोन शॉट, आयमॅक्स हे रील वर प्रचंड सिनेमॅटिक दिसू शकतं. आता आपण ह्याच्याकडनं दोन्ही पण जनरेट करून घेऊ. ठीक आहे, पहिलं तर त्यांनी छान 3 कन्सेप्ट दिले, तर त्याला आपण सांगू कुठल्या कन्सेप्टवर मला व्हिडिओ करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर ह्यांनी काय सजेशन दिलं आपल्याला की तू बघू शकता माझी अंतिम शेप. त्यांनी पहिला सीन जो आहे वर्कशॉपसाठी तो आहे. पण ठीक आहे, आपण ट्राय करू की आपल्याला कसा भारी हा सीन जनरेट करता येईल. महादेव कैलासातून प्रकट होतात, नाही हा नाही, दुसरा सीन, हा शिवतांडव. आपण ह्याला सांगू की मला हाच सीन हवाय. बघू शकता तुम्ही मी कसं सांगतोय. ठीक आहे, आपण हे कॉपी केलं.
ठीक आहे. हे तर पेस्ट केलं. त्याला मी बोलतोय आता भावा ऐक, आपण मला हा सीनवरच मला व्हिडिओ जनरेट करायचा 30 सेकंदाचा. हा सीन मला खूप आवडलाय. व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल झाला पाहिजे. रिअलिस्टिक, हायपर रिअलिस्टिक झालं पाहिजे. बॅकग्राऊंड सॉन्ग, बॅकग्राऊंड थीम सगळं सेम कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. तसा प्रॉम्प्टच दे तू. आपण ह्याच्यामधून गुगल फ्लोमध्ये हा व्हिडिओ जनरेट करतोय. सो तुला माहिती आहे कसं जनरेट करायचं, कसं नाही, काय प्रॉम्प्ट, काय लेवलचा प्रॉम्प्ट दिला पाहिजे. कॅरेक्टर कन्सिस्टन्सी मेन आहे. मेन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जो रेफरन्स इमेज महादेवाचा देईल तेच कंटिन्यू महादेव झाले पाहिजे. आणि तोच सीन आणि व्हिडिओचा स्पीड जो आहे तो 1.45x ला ठेव. म्हणजे जेणेकरून 1.45x ला ठेव, जेणेकरून व्हिडिओ छान जनरेट होईल. जिथं स्लो मोशनचे शॉर्ट्स आहेत तिथं स्लो मोशन झाले पाहिजे, जसं की महादेव डोळे उघडतायत, बाकीला फास्ट एकदम नेक्स्ट लेवलचं अॅनिमेशन झालं पाहिजे, जसं की हा मूवी शूट केलाय. ठीक आहे, एकदम भारी, एकदम नेक्स्ट लेवलचं अॅनिमेशन, व्हीएफएक्स सगळ्या गोष्टी एकदम नेक्स्ट लेवलचं पाहिजे. बॅकग्राऊंड साऊंड, बॅकग्राऊंड टीम, डमरूचा आवाज, एक नंदी जे काय आहे ते सीन तू काय सांगितलं असते. तर त्यासाठी माझं ते डोक्यात आहे. तर त्याला आता मला कल्पना दे, सीन सांग. आता सीन तर तू सांगितलेत की ह्याच्यामध्ये कसे 3 सीन आहेत. तर मला आता 10 सेकंदाचे 3 प्रॉम्प्ट लागतील. ठीक आहे, रेफरन्स इमेज देणार, रेफरन्स इमेज मधनं व्हिडिओ जनरेट होणार. ठीक आहे, तर मला हेल्प कर, गाईड कर. पहिलं तर मला वाटतं तू पहिला सीनचा, पहिला फर्स्ट 10 सेकंडचा मला म्हणजे टोटल आता मला एक काम कर, 30 सेकंदाचा आपण जनरेट करणार आहे. पहिला 10 सेकंदाचा प्रॉम्प्ट, दुसरा 10 सेकंदाचा प्रॉम्प्ट, तिसरा. ह्याच्या तिन्हीमध्ये स्टोरी कशी असणार आहे ते स्टोरीचं व्हिज्युअल सांग. आणि मी ओके बोलल्यावर फक्त सीन 1 चा प्रॉम्प्ट, ओके बोलल्यावर सीन 2 चा प्रॉम्प्ट, कंटिन्युएशन प्रॉम्प्ट, ओके बोलल्यावर सीन 3 चा कंटिन्युएशन प्रॉम्प्ट. ठीक आहे, असं मला हेल्प कर आणि गाईड कर. चल लेट्स गो. जय श्री महाकाल. येस, महाकालांचं नाव घेऊन आपण बघू आता हे काय आपल्याला हे देतोय, तो आउटपुट देतोय. येस, तुम्हाला जास्त टाईप करायची गरज नाहीये. ठीक आहे, आता बघू आपण ह्याला काय करतोय. हा एंटर केलं, बघू शकता. भावा यावेळी आपण प्रॉम्प्ट नाही बनवत, आता आपण सिनेमॅटिक डायरेक्शन करतोय. तुझं लक्ष फक्त व्हिडिओ बनवणं नाही. लोकांना वाटलं पाहिजे एखाद्या 500 कोटीच्या मायथॉलॉजिकल मूवीचा ट्रेलर आहे. आणि हो, तिन्ही प्रॉम्प्ट वेगळे असतील तरी एकच सिनेमाचा सलग शॉट वाटला पाहिजे. येस, हे खूप महत्वाचं आहे. स्टोरी, द सायलेन्स बिफोर शिवतांडव. थीम, विश्व शांत आहे पण पुढच्या काही क्षणात संपूर्ण ब्रह्मांड हादरणार. हा पूर्ण 30 सेकंदाचा व्हिडिओ शांततेतून शक्तीकडे जाणारा प्रवास. ठीक आहे, आता ह्याच्यात कसं आहे, आपण तुम्हाला सेपरेटली व्हॉइस जनरेट करायची गरज नाहीये. सेपरेटली तुम्हाला कुठलीच गोष्ट म्हणजे गुगल फ्लोनी असं काम केलं, तुम्हाला सेपरेट कुठलीच गोष्ट ह्याच्यात ऍड करायची गरजच ठेवली नाहीये. ठीक आहे, तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी भेटतात. तुम्हाला फक्त प्रॉम्प्ट कॉपी पेस्ट करायचा आहे. प्रॉम्प्ट कॉपी पेस्ट केला, विषय संपला. ते बॅकग्राऊंड व्हॉइस जनरेट करतं, त्याला व्हॉइस ओव्हर जनरेट करतं, थीम जनरेट करतं, सगळं तेच जनरेट करतं. आपण पुढे बघू. ठीक आहे, ह्याने आपल्याला 3 सीन जनरेट करून दिलेत. कसं काय काय पाहिजे व्यवस्थित तुम्ही बघू शकता की हेच आहे, हेच तुम्हाला सुद्धा करायचं. त्याला कन्सेप्ट द्यायची, त्याला व्यवस्थित सगळं सांगायचं. जर तुम्ही व्यवस्थित सांगाल तर तुम्हाला आउटपुट व्यवस्थित भेटणार. ठीक आहे, ह्याने प्रॉपर सगळं सांगितलेलं आहे. आता आपण डायरेक्ट बघू की कसं ह्याला प्रॉम्प्ट जनरेट करतं. आणि सांगितलं कॅरेक्टर कन्सिस्टन्सी रूल्स, हे तिन्ही प्रॉम्प्ट मध्ये कॉमन ठेवायचं. ठीक आहे, प्रत्येक प्रॉम्प्ट मध्ये जसं तसं ठेवायचं जे काय असेल. आता ह्याला आपण काय सांगणार आहे, आता तुम्ही बघू शकता ह्याला मी काय सांगणार आहे. ठीक आहे, आता आपण ह्याला एक प्रॉम्प्ट साठी मेन गोष्ट, आता जिथून खरा पिक्चर किंवा खरा सीन सुरू होतोय, खरा रिअल गेम सुरू होतोय व्हिडिओ जनरेशनचा. लक्ष देऊन बघा, लक्ष देऊन ऐका आणि त्याचप्रमाणे तुम्ही पण फॉलो करा. ठीक आहे, लेट्स गो. भावा एक नंबर, नेक्स्ट लेवल. फक्त तुला एकच सांगतो, जे काही आउटपुट येईल ना ते एकदम नेक्स्ट लेवल, खतरनाक अॅनिमेशन, एकदम वाढीव कडक आलं पाहिजे. ठीक आहे, सो आता तू जो सीन फर्स्ट सांगतोय तर सीन फर्स्ट जनरेट कर. आणि शक्यतो आपल्याला तुला सांगितलंय सगळ्या गोष्टी व्यवस्थित कव्हर झाल्या पाहिजे. सगळे अॅनिमेशन, सगळे कॅमेरा अँगल्स एकदम खतरनाक प्रॉपर आले पाहिजे. ठीक आहे, हे सगळं लक्षात घे आणि ओके, सीन 1 जनरेट करून दे. जय श्री महाकाल. आपण सीन 1 कडे जनरेट करू आणि मेन विषय तोच, त्याचा स्पीड, सीन 1 चा 10 सेकंदाचा जो स्पीड आहे तो स्पीड, व्हिडिओचा स्पीड 1.35x किंवा 1.45x चा असला पाहिजे, जेणेकरून 10 सेकंदामध्ये व्यवस्थित तो व्हिडिओ किंवा प्रॉम्प्ट जे आहे ते बसेल आणि एकदम नेक्स्ट लेवल व्हिडिओ जनरेट होईल. तर लेट्स गो. व्यवस्थित छान एकदम मस्त प्रॉम्प्ट दे, असं पैसा वसूल हा वर्कशॉप वाटला पाहिजे लोकांना. लेट्स गो. जय श्रीराम. येस, एवढंच आपण त्याला बोलायचंय. आपण बघू आता. ठीक आहे, हे आलेलं आहे. आधी काय समजलं काय नाही हे सांग आणि मगच मला व्हिडिओ प्रॉम्प्ट दे. ठीक आहे, ह्याला हे सांगणं गरजेचं आहे किंवा आपल्याला पण समजतं की नक्की काय विषय. ठीक आहे, आपण एंटर करू. बाबा मी आधी काय समजलं सांगतो, हे बरोबर असेल तर याच्या पुढे मला काय समजलं. आपण गुगल फॉर व्ह्यूचा वापर करणार आहे. रेफरन्स इमेज ही फायनल कॅरेक्टर रेफरन्स आहे. या चेहऱ्यावर मी शरीराचा रेशिओ 10 सेकंदाचा 3 शॉट बनवणार. म्हणजे त्यांनी प्रत्येक सांगितलं, प्रत्येक शॉट पुढच्या शॉटला सिमलेस कंटिन्युएशन देईल. फायनल एडिटमध्ये तिन्ही शॉट जोडून 30 सेकंदात सीन तयार होईल. हा शिवतांडव नाही तर तांडव सुरू होण्याआधीची अगदी आधीची शांतता, दिव्य शांतता आहे. व्हिडिओचा तुम्ही बघू शकता. आउटपुट मूवी ट्रेलर क्वालिटी हवा कोणताही कार्टून AI मोशन ग्राफिक हे. जर हे तुझ्या मनात आलं तर खाली सीन 1 चा प्रॉम्प्ट देतो.
ठीक आहे. प्रॉपर ह्यानी एवढा नेक्स्ट लेव्हल प्रॉम्प्ट दिला. भावा अजून एक गोष्ट सांगतो. हा प्रॉम्प्ट अजून प्रो लेव्हल अजूनही प्रो लेव्हल आहे. पण मला वाटतं आपण याला Google Flow डायरेक्टर्स प्रॉम्प्ट लेव्हलला घेऊन जाऊ शकतो. शॉर्ट टाईमलाईन 0 to 2, 0 to 8 कॅमेरा 8 10 सेकंड. साउंड मिक्स, मोशन कर्व्स, निगेटिव्ह प्रॉम्प्ट वेगळे लिहू असा प्रॉम्प्ट साधारण होईल आणि फ्लो विवोसाठी आणखी मजबूत माझ्यासाठी वर्कशॉपसाठी उत्तम पर्याय असेल. ठीक आहे. लेट्स गो. आपण ह्याला सांगू की बाबा हेच भावा ऐक ना, एकदम नेक्स्ट लेव्हलचा प्रॉम्प्ट दे. जसं तू सांगतो टाइमलाईन वगैरे, तर त्या टाइमलाईन प्रमाणेच प्रॉम्प्ट दे रे. एकदम नेक्स्ट लेव्हलचा. ह्याच्या आधी जसे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, तर तू हे नॉर्मल दिलंय. ह्याच्या आधी तू ते व्हिडिओ बनवलेले आहेत ना, तर त्या ह्याच्यामध्ये प्रॉम्प्ट दे ना, की जसं तू हे टाइमलाईन सांगतो त्या टाइमलाईन प्रमाणे प्रॉम्प्ट दे आणि एकदम नेक्स्ट लेव्हलचा, एकदम खतरनाक लेव्हलचा, डायरेक्टर लेव्हलचा प्रॉम्प्ट दे. जसं तू सांगतोयस. ठीक आहे. मोशन कर्व, निगेटिव्ह प्रॉम्प्ट वेगळे लिहू आणि कॉपी करता येणारा प्रॉम्प्ट दे. हे तू डायरेक्ट मला नॉर्मल असं लिहून दिलेस. मला तो कॉपी करता तो बॉक्समध्ये प्रॉम्प्ट आला पाहिजे. जेणेकरून कॉपी करून डायरेक्ट तिथं पेस्ट करता येईल. ठीक आहे. काय समजलं काय नाही सांग. आणि एकदम नेक्स्ट लेव्हल, प्रो लेव्हल, अल्ट्रा प्रो मॅक्स लेव्हलचा प्रॉम्प्ट दे मला. अॅनिमेशन खतरनाक, सगळं खतरनाक पाहिजे. रेस्ट पाहिजे. असं वाटलं पाहिजे की खूप हेवी डायरेक्शन केलेलं आहे आणि खूप हेवी टूलमधनं अॅनिमेशन केलेलं आहे. असा प्रॉम्प्ट मला दे. जय श्रीराम. अधून मधून जरा नावं बिवं देवांची वगैरे घ्यायची. स्वामींचं नाव घ्यायचं, देवाचं नाव घ्यायचं. चांगलं होतं काम. ठीक आहे. जाऊ पुढं. तुम्ही बघू शकता. खूप मजेदार गोष्ट आहे. मजा येते करायला ह्या गोष्टी. बघू आपण की बाबा ही आयडिया जबरदस्त आहे. भगवान शिव अत्यंत वास्तविक चित्रण आहे. अच्छा ओके. उदाहरणार्थ मी तुला शॉर्ट बाय शॉर्ट डायरेक्शन ओके हे सर्व देवी व्यक्तिमत्वाचा आदर राखून प्रोडक्शन डायरेक्शन रूपात देऊ शकतो. असं केल्याने अजूनही मी नेक्स्ट लेव्हल ओके कन्फ्युजन तयार करता येतील. पण सहज हे दुसऱ्या मार्गाने करू शकतो आणि आउटपुटची भविता. ठीक आहे. ह्याने सांगितलेलं आहे. अरे ठीक आहे भावा, तसंच पाहिजे आपल्याला. एकदम नेक्स्ट लेव्हल म्हणजे आपलं नॉर्मल जसं तू कन्सेप्ट सांगितली त्या कन्सेप्टला सूट होणार प्रॉम्प्ट दे आणि प्रॉम्प्ट बॉक्समध्ये प्रॉम्प्ट दे. जेणेकरून मला कॉपी पेस्ट करता येईल. ठीक आहे. तू एकदम भारी सगळं सांगितलं. ते आता मला पटकन लवकर आता माझा सस्पेन्स संपतोय. माझं सस्पेन्स कमी होत चाललंय. मला पटकन प्रॉम्प्ट दे. 10 सेकंदात आपण जे काही ठरलं आहे त्याच्याप्रमाणे 10 सेकंदाचा फर्स्ट सीनचा मला प्रॉम्प्ट द्यायचा. नेक्स्ट लेव्हल प्रॉम्प्ट असला पाहिजे. खतरनाक आउटपुट आला पाहिजे. लेट्स गो. रेफरन्स इमेज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कुठली गोष्ट चुकली नाही पाहिजे. नाहीतर बघ मग व्यवस्थितच आउटपुट आला पाहिजे. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून व्यवस्थित प्रॉम्प्ट द्यायचा. लेट्स गो. बघू शकता तुम्ही काय लेवलला आपला व्हिडिओ जाणार आहे ते. ठीक आहे. एंटर केलं. आता हा काय म्हणतोय परत. हे असं कधी कधी त्रास देतो हा. आता ह्याला जरा हिशोब द्यावा लागतो. ठीक आहे. मग तो प्रॉम्प्ट देईल. अरे भावा, स्टोरी बोर्ड नकोय मला. व्हिडिओ प्रॉम्प्ट दे. पहिल्या सीनचा जे 3 सीन ठरलेत आपले महादेवांचे, त्या 3 सीन मधल्या पहिल्या सीनचा मला व्हिडिओ प्रॉम्प्ट दे. ठीक आहे. मला सगळं समजलंय. सगळ्या गोष्टी भारी लेवलच्या. मी एवढंच सांगतो नेक्स्ट लेवलचा आउटपुट आला पाहिजे. त्याचे तू कसं करायचं ते बघ. आपला जो काही 3 सीन ठरले त्या 3 सीनचा पहिल्या 3 सीन मधल्या पहिल्या सीनचा मला प्रॉम्प्ट दे. आता तू मला काय फालतू गोष्टी सांगत बसू नको, नाही तर लय हाणील तुला. ठीक आहे. पहिल्या सीनचा मला प्रॉम्प्ट दे. विषय संपला. ठीक आहे. लेट्स गो. येस. बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि आपल्याला प्रॉम्प्ट दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण बघू याचं काय हे होते. पहिला आपण तिथं फोटो घेऊ. आपला जो जनरेट केलाय तो आणि मग आपण तिथं हे करू. हा प्रॉम्प्ट तिथं टाकू. ठीक आहे. लेट्स गो. ठीक आहे. आपण इथं आलेलो आहे. तर मला असं वाटतं की हा इमेज तर भारी झालाच आहे. पण हा इमेज त्याच्यापेक्षा जास्त मला आवडलाय. सो मी काय करणार आता ह्याच इमेजला ऍड टू प्रॉम्प्ट करणार. कधी-कधी होतं असं माणसाचं यार, समजू शकता तुम्ही. ऍड टू प्रॉम्प्ट केला. सिंपल ह्याला प्रॉम्प्ट पेस्ट केला. तिथं आपण कॉपी केलेला. ह्याच्या काही व्हिडिओ सेटिंग्स मी केल्या. जर मला तुम्हाला लँडिंग ह्याच्यामध्ये हवं असेल, मला वाटतंय हा जो व्हिडिओ आहे ना तो ह्या रेशोमध्ये छान दिसेल. सो आपण ह्या रेशोमध्येच त्याला व्हिडिओ बनवू. ठीक आहे. तर पुढे जाऊ आपण. सेव्ह करू. एकच मला हवा आउटपुट. ठीक आहे. सेव्ह करू. ह्याला तुम्हाला तुमचे क्रेडिट्स लागतात. तुम्हाला समजेल आता. एंटर केला. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आपण ह्याला प्रॉम्प्ट दिला तर त्यांनी काय सांगितलंय की एक व्हिडिओ बनवायचा असेल तर हा 10 सेकंद तुला 15 क्रेडिट्स तुझे द्यावे लागतील. तर सिंपल अप्रूव्ह करायचं. जास्त लोड नाही घ्यायचा. आहे ते डायरेक्ट अप्रूव्ह करून टाकायचं. विषय संपला. तुम्ही आता आउटपुट बघाल कसं येते ते. हे व्हिडिओ जनरेट होती आता. येस. व्हिडिओ जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता. येस. तुम्ही बघू शकता व्हिडिओ जनरेट होऊन रेडी. काय क्वालिटीचा व्हिडिओ जनरेट झाला तुम्ही बघू शकता आता. येस. दिस इज द क्वालिटी. येस. आता मी काय करतो, पटकन ह्याचा दुसरा जो आहे, दुसरा सीन आपण तयार करू. मला एक्साइटमेंट लागली तर काय होईल पुढे. ठीक आहे. मी आलेलो आहे. ठीक आहे. हा फ्लो पुढच्या सीनमध्ये सहज जोडता येईल. सेकंड आपण शेवटच्या फ्रेमपासून पुढचं वातावरण जागं होतं. नंदीचा प्रवेश होतो. 30 सेकंदाचा फ्लो सीन. येस. सिंपल. येस. भारी आलाय हा व्हिडिओ. आता मला नेक्स्ट सीनचा व्हिडिओ प्रॉम्प्ट दे. बस एवढं सोपं तुम्हाला आयुष्यात कोणी शिकवणार नाही. लक्ष द्या. आता सिंपल याला बोललेलं आहे. एंटर.
आता आपण सीन 2 मध्ये ऍक्शन आणि अँटिसिपेशन बिल्ड करणार आहोत. हा सीन इतका भारी झाला पाहिजे की प्रेक्षकांना वाटलं आता काहीतरी विश्व हलवणारं घडणार आहे. हा प्रॉम्प्ट सीन 1 च्या शेवटच्या फ्रेम पासून सुरू होईल. ठीक आहे. खूप छान प्रकारे आणि एकच क्लिक मध्ये एवढं भारी त्यांनी प्रॉम्प्ट दिलेला आहे. आता तुम्ही बघू शकता. फक्त ह्याला काय करायचं, सिंपल कॉपी करायचं, फ्लो मध्ये जायचं. इथे आलो आपण, फ्लो मध्ये आलो. आता काय करायचं तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. कंटिन्युएशन जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. व्हिडिओचं कंटिन्युएशन जे जे कोणी शिकवत नाही किंवा जे कोणी दाखवत नाही, कारण दाखवलं तर तो त्यांच्या पोटावर पाय. कारण मेन का असतं कॅरेक्टर कन्सिस्टन्सी आणि व्हिडिओ कन्सिस्टन्सी, की जिथून संपलाय तिथूनच व्हिडिओचा पुढचा पार्ट तयार झाला पाहिजे. सिंपल इथं ऑप्शन दिसतोय, सेव्ह फ्रेम करायची. फ्रेम सेव्ह होते. सेव्ह झाल्यानंतर तेच जसं आपण मगाशी केलं, ऍड टू प्रॉम्प्ट करायचं. ठीक आहे. आता हे सेव्ह झालं इथं. ठीक आहे. हा सेव्ह झाला. ह्याला सिंपल ऍड टू प्रॉम्प्ट करायचा. ठीक आहे. ऍड टू प्रॉम्प्ट केला म्हणजे इथूनच पुढच्या व्हिडिओची सुरुवात होणार. ठीक आहे. आता बघू शकता. पेस्ट केला. ठीक आहे. जस्ट हे सेटिंग्स आहे तशाच आहेत. सेव्ह आणि सिंपल ह्याला एंटर केला. सिंपल आहे. एवढ्या सोप्या भाषेत, एवढ्या साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्हाला कोणीही शिकवणार नाही. सिंपल काय केलं, व्हिडिओचा एंडला, ठीक आहे, व्हिडिओच्या एंडला आपण फक्त त्याचा शेवटचा लास्ट फ्रेम सेव्ह केला, ऍड टू प्रॉम्प्ट केला आणि नेक्स्ट सीनचा प्रॉम्प्ट दिला. बघू आता काय होतंय. येस, बघू शकता. ह्याला परत एकदा अप्रूव्हल झालंय, अप्रूव्हल दिलंय आपण. बघू आता आपण कसं काय होतं जनरेट भारी. ठीक आहे. येस येस येस, तुम्ही बघू शकता ह्याचा पण आपला आउटपुट आलेला आहे. काय लेवलचा आउटपुट आहे बघू आपण. ठीक आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट तिसरा जो आहे सीन सेम, आता ह्याचा मी फ्रेम कॉपी करणार, सेव्ह करणार, की इथूनच सुरुवात झाली पाहिजे आणि आपण तुम्हाला नेक्स्ट सीन जनरेट करून दाखवू. ठीक आहे. लेट्स गो. ठीक आहे. तर आपलं व्हिडिओ अॅनिमेशन पूर्ण झालेलं आहे. आता मी तुम्हाला ते व्हिडिओ एका ठिकाणी म्हणजे एकत्र कसे करायचे हे तुम्हाला दाखवतो. तिथे तुम्ही क्रिएट सुद्धा व्हिडिओ करू शकता आणि स्क्रॅच म्हणजे तुम्ही इथं व्हिडिओ एडिट पण करू शकता आणि बनवू पण शकता. ठीक आहे. तुम्हाला मी दाखवतो कसं करायचं. ठीक आहे. तर हा इंटरफेस तुम्ही बघू शकता. इथं बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ मी एडिट केलेले आहेत ऑलरेडी. तर आपण सिंपल क्रिएट न्यू व्हिडिओवर क्लिक करणार. ठीक आहे. इथं आपल्या सगळ्या व्हिडिओ पर्यंत आपण एकत्र करतो. ठीक आहे. इथं तुम्ही दिसू शकता ड्रॅग अँड ड्रॉप मीडिया. ठीक आहे. मी इम्पोर्ट करतो सगळ्या व्हिडिओज आपल्या. ठीक आहे. इथं आम्ही 4 व्हिडिओज इम्पोर्ट केल्यात. मी अजून एक एक्स्ट्रा सीन जनरेट केला. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. आता मी ह्याला सिंपल काय करणार, इथं तुम्हाला दिसू शकता आपला पहिला सीन कुठला होता. मला वाटतं हा पहिला सीन आहे. ठीक आहे. हा पहिला सीन सिंपल इथं ऍड केला. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नॉर्मल सीन ह्याच्यातला आपण काही कट वगैरे काही करणार नाही. ठीक आहे. आता इथं पुढं. ठीक आहे. तुम्ही इथं ह्याला कट करायचं तर कट सुद्धा करू शकता. तुम्हाला एवढंच पाहिजे त्या व्हिडिओ तर तुम्ही एवढंच देखील घेऊ शकता. ठीक आहे. इथं व्हिडिओ संपला. सिंपल. आता मी पुढचे पण ह्याच्यामध्ये सीन ऍड करतो. सेकंड सीन आय थिंक हा होता. नाही, हा सेकंड सीन आहे. येस, हा सेकंड सीन आहे. येस. हो. हा सेकंड सीन सिंपल ऍड केला. आता हा वरती आला. ह्याला आपण खाली ट्रॅक करून इथं ऍड करू शकतो. ठीक आहे. तुम्ही इथून बघू शकता. तुम्ही ह्याला ऍड मी सिंपल दाखवतो. तुम्ही ह्याला ऑडिओ ऍड करायचा असेल तर बॅकग्राऊंड ऑडिओ तुम्ही कसलाही ऍड करू शकता. तिथं साउंड इफेक्ट भरपूर प्रकारचे साउंड इफेक्ट आहेत तिथे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता बऱ्याच प्रकारचे आहेत. म्युझिक आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे इथं हे बघा, तुम्ही हे ऍड करू शकता. बऱ्याच प्रकारचे तुम्हाला पाहिजे किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑलरेडी ते इथं इम्पोर्ट करून तेही ऍड करू शकता. ठीक आहे. तर आपण इथं बघा, तुम्ही हे पण आहे इथं बॅकग्राऊंड, काय तुम्हाला बॅकग्राऊंड ठेवायचं तुम्ही बॅकग्राऊंड पण ठेवू शकता. ठीक आहे. बऱ्याच प्रकारची इथं गोष्टी आहेत, तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. परत तुम्हाला टेक्स्ट ऍड करायचा आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलाही टेक्स्ट इथं ऍड करू शकता. माझा सिम्बॉल मी सिंपल मागच्या वेळेस माझा सिम्बॉल तुम्ही बघितलं, इथं सिम्बॉल ऍड करतो. सिंपल इथं ट्रॅक करायचं, त्याला इथं टाइमलाईन मध्ये ऍड करायचं. सिंपल त्याला असं छोटं हे करायचं. ठीक आहे. तर सिंपल मी एक ऍड करून दाखवतो कशा प्रकारे होतं. ठीक आहे. तर आपण सिंपल एक काम करू, हे ऍड करू. ठीक आहे. ऍड झालं इथं. ठीक आहे. मला टेक्स्ट लिहायचं ह्याच्यात. कुठून टेक्स्ट लिहिणार, सिंपल याला क्लिक करायचं की आलं इथं. तर मी लिहिणार इथं महादेव. बिफोर तांडव. ठीक आहे. हे नेम ऍड केलं. तुम्हाला हे प्रत्यक्षात समजा हे थोडं छोटं करू आपण ह्याला. ठीक आहे. हे खूपच मोठं झालंय. ठीक आहे. थोडंसं स्ट्रेच केलं, थोडं छोटं केलं. ह्याला आपण कुठेही असं साईडला बसू शकतो. बऱ्याच प्रकार तुम्ही जेवढं हे करता इथे एक्सप्लोर करता तिथे तेवढं तुम्हाला गोष्टी बघायला भेटतील. किंवा समजा इथं फ्लोचं ह्याचा सिम्बॉल आहे, तर तुम्हाला तिथं ते नकोय. सिंपल तुम्ही तिथे ऍड करू शकता की महादेव इन तांडव, बिफोर तांडव. ठीक आहे. हे पूर्ण फ्लोचा सिम्बॉल झाकला गेला, की तुम्हाला समजा फ्लोचा सिम्बॉल नकोय, तुम्हाला समजायचं नाही म्हणजे थोडक्यात समजलं नाही पाहिजे की इथं फ्लोचा सिम्बॉल आहे. तो आपण तिथं नाही केला. ठीक आहे. याला स्ट्रेच कसं पहिल्यापासून दिसलं पाहिजे शेवटपर्यंत तुम्ही याला स्ट्रेच केलं. कंटिन्यू हा सीनमध्ये शेवटपर्यंत राहणार. ठीक आहे. सिंपल आहे. बस एवढंच आहे. परत आलो इकडे. आता मला माय मीडिया, मला आता पुढचा सीन ऍड करायचा आहे. ठीक आहे. हा पुढचा सीन आहे. हा मला ऍड करायचा आहे. हा परत इथं ऍड झाला. आता आपण ह्याला काय करणार, पुढे येणार, ह्याला स्ट्रेच करणार, थोडंसं इकडे घेऊन येणार. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो पूर्णपणे करून.
ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथं एक HDS स्टुडिओ क्रिएशन्स हे ऍड केलेलं आहे. ह्याला तुम्ही मूव्ह करू शकता कुठेही. वरती करायचं वरती, तर मी इथं खाली ठेवलं HDS क्रिएशन्स आणि तर लोगो ऍड केलाय आणि त्याला ड्रॅग केलाय. ठीक आहे. ओके. मी तुम्हाला आता फायनल रिझल्ट दाखवतो डायरेक्ट. सो रेडी एकदम रेडी, खतरनाक नेक्स्ट लेव्हलचा व्हिडिओ झालेला आहे. आपण एवढ्या वेळात एक प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही असे व्हिडिओ जरी बनवून YouTubeला टाकले, तुमचा चॅनल आरामात मॉनिटाईज होईल. ठीक आहे. आता लक्ष द्या, व्हिडिओ मी प्ले करतोय. काय लेव्हलचं आउटपुट झालं तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा पिन करा. ठीक आहे. लेट्स गो. नंदी, वेळ आली आहे धर्म पुन्हा प्रस्थापित करण्याची. येस, दॅट्स इट. ठीक आहे. तर अशा लेव्हलचा एकदम खतरनाक नेक्स्ट लेव्हलचा व्हिडिओ जनरेट झालेला आहे. आता सिंपल मी तुम्हाला फक्त ह्याच्यात 2 मिनिटात एक अॅनिमेशन नॉर्मल मोशन ग्राफिक जे बोललो होतो मी, की मोशन ग्राफिक्स मेटाच्या सहाय्याने आपल्याला करता येतं. ते कशा प्रकारे हे मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. ठीक आहे. स्क्रीनकडे लक्ष द्या. मेटावर जाऊ आपण. सिंपल इथं फोटो अपलोड केला आणि ह्याला मी दाखवतोय, बोलतोय अॅनिमेट दिस. ठीक आहे. अॅनिमेट दिस. एंटर. तोपर्यंत मी तुम्हाला माझं क्रिएशन्स दाखवतो. आतापर्यंत मी जे काही केलंय ते माझे क्रिएशन्स तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. लेट्स गो. तुम्ही बघू शकता इथं त्याचं अॅनिमेशन होतंय. फास्ट आहे, छान आहे. मोशन तुम्ही कुठलंही प्रोडक्ट इथं अपलोड करू शकता. प्रोडक्ट असू दे, नॉर्मल फोटो असू दे, त्याला अॅनिमेट करून देणार आहे. तुम्हाला माझे ह्याचे मेटाचे क्रिएशन्स दाखवतो. तुम्ही ह्याचा पण प्रॉम्प्ट घेऊ शकता, की तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला अॅनिमेट करायचंय, काय अॅनिमेट करायचं, नक्की काय करायचंय, हेही तुम्ही मेटला सांगून करू शकता. सिंपल ChatGPT जायचं त्याला बघा. ठीक आहे. थोडंसं ह्यांनी ग्राफिक्स चेंज केले, पण तुम्ही नॉर्मल बघू शकता. ह्यांनी मोशन ग्राफिक्सचं काम केलं. कॅमेरा क्वालिटी वगैरे ओके आहे. ठीक आहे. तर माझे क्रिएशन्स तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, मी ह्याला एक फोटो अपलोड केला. ह्याला सांगितलं सिंपल, की मला नॉर्मल तिला मोशन ग्राफिक करायचंय. त्यांनी अशा प्रकारे त्याला मोशन ग्राफिक एकदम क्लीन मोशन ग्राफिक्स केलेलं, एकदम नॅचरल, रिअल. ठीक आहे. अजून दाखवतो. बघू शकता ChatGPT कडनं मी प्रॉम्प्ट घेतला होता ह्याच्याकडनं जेसन टाइपमध्ये आणि बघू शकता काय लेव्हलचं तुम्ही बघू शकता. तर मोशन ग्राफिक झालेलं आहे. ठीक आहे. तर हे आहे मेटाचं कमाल मोशन ग्राफिक्स, एकदम नेक्स्ट लेवल. ठीक आहे. बघू शकता. ह्याच्यामध्ये हे पण आहे. तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. ChatGPT तुम्हाला वेगवेगळे व्हेरिएशन देईल. त्या प्रकारे तुम्ही पॅकेटला पण मूव्हमेंट करू शकता. तुम्हाला जे हवं ते तुम्ही सांगू शकता. ते खूप भारी ह्याच्यामध्ये हे आहे. हे बघा, समोस्याचं पण बघा काय अट्रॅक्टिव्ह झालंय. येस. अशा प्रकारे तुम्ही मोशन ग्राफिक्स करू शकता. डालियाचं तुम्हाला दाखवतो. या प्रोडक्टवर मी काम करतोय ऑलरेडी. ठीक आहे. येस, तुम्ही ह्याला नंतर व्हॉइस ऍड करू शकता म्हणजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मोशन ग्राफिक्सही करू शकता. ठीक आहे. तर आपण आता शेवटच्या टप्प्याकडे येतोय आपल्या वर्कशॉपच्या. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय काय बघितलं. ChatGPT कडनं स्क्रिप्ट कशी तयार करायची, स्क्रिप्ट म्हणजे आयडिया कशी द्यायची, इमेज कसा जनरेट करायचा आणि त्याचा व्हिडिओ कसा जनरेट करायचा. ठीक आहे. तर सिंपली आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. गुगल फ्लोला जाऊन इमेज कशा जनरेट करायच्या, की मेन इमेज टू व्हिडिओ, कॅमेरा मोशन, सीन कंटिन्युएशन, हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे आजच्या वर्कशॉपमध्ये. प्रतिमा डाउनलोड करा, मुख्य प्रतिमा निवडा, 10 सेकंदाचा व्हिडिओ म्हणजे कथा पुढे कंटिन्यू करा, सीन कंटिन्युएशन कसं करायचं हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे. मेटा एआयचं मेन काम काय, अॅनिमेशन आणि मोशन. AI अॅनिमेशन आत्ताच आपण दाखवलं. स्टॅटिस्टिक व्हिडिओला प्रोफेशनल मोशन द्या, टॉकिंग कॅरेक्टर, अवतार आणि कॅरेक्टर अॅनिमेशन, प्रॉम्प्ट काय मोशन कंट्रोल, एक्सप्रेशन आणि इफेक्ट कंट्रोल. जसं मी तुम्हाला ते आता लेडीजचं पण दाखवलं. ठीक आहे. व्हिडिओला प्रोफेशनल मोशन देता येतो. मेन तुम्हाला फोटो आहे ना, त्या फोटोला तुम्हाला बोलता करता येतं, जिवंत करता येतं. ठीक आहे. क्लिपचामवर तुम्हाला दाखवलं एडिटिंग कसं करायचं. आताच आपण बघितलं की क्लिपचामवर एक क्लिप तिथे अपलोड करायचं, त्याला अटॅच करायचं, त्याला तुम्ही व्हिडिओ इफेक्ट देऊ शकता, ऑडिओ इफेक्ट देऊ शकता. तुम्हाला मी आता दाखवलं की काय लेवलचं आउटपुट येतं. ठीक आहे. फायनल व्हिडिओ एक्सपोर्ट करा. आता मेन आपला पार्ट येतो इथे, की इन्कम अपॉर्च्युनिटी. ह्याच्यातून तुम्हाला इन्कम अपॉर्च्युनिटी कशा आहेत तुम्ही बघू शकता. हे स्किल्स वापरून फ्रीलान्सिंग बिझनेस सुरू करता येतो. Instagram क्लायंट्स 500 ते 5,000 प्रति रील तुम्ही कमवू शकता. YouTube ऑटोमेशन, मंथली पॅसिव्ह इन्कम, बिझनेस ॲडव्हर्टिजमेंट, रेस्टॉरंट, रिअल इस्टेट, सलून, हॉस्पिटल, फ्रीलान्सिंग, व्हिडिओ एडिटिंग सर्व्हिस. म्हणजे ह्या गोष्टी करून तुम्ही थोडक्यात हे इन्कम अपॉर्च्युनिटी आहेत. तुम्ही ह्याच्यावर अभ्यास करा. मी हे तुम्हाला दिलेलं आहे रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत. तर तुमचा केस स्टडी हा राहणार आहे, की ही रेकॉर्डिंग तुम्ही नोटबुक LM मध्ये टाकायची. नोटबुक LM मधनं मी जसा व्हिडिओ ओव्हरव्ह्यू तुम्हाला घेऊन दाखवलं होतं, तसं ह्याचा व्हिडिओ ओव्हरव्ह्यू तुम्ही घ्यायचा, ह्याचे नोट्स तुम्ही बनवायचे. आतापर्यंत आजच्या सेशनमध्ये आपण जे काय काय बघितलं, व्हिडिओ अॅनिमेशन बघितलं, झिरो बेसिक टू ॲडव्हान्स, VNचं वगैरे बघितलं, सगळ्या गोष्टी जे काय बघितल्या हे लिंक कॉपी करून तुम्ही नोटबुक LM मध्ये जा. नोटबुक LM मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या नोट्स तयार करा.
म्हणजे प्रत्येक वेळेस मी नोट्स प्रोव्हाइड करणं किंवा ह्या गोष्टी मला पण समजेल की तुम्ही टूल्सचा उपयोग करताय. ठीक आहे, व्हिडिओ तर तुमच्याकडे पर्यंत पोहोचले, तुम्ही लाईफ टाइम ऍक्सेस आहे, तुम्ही कधी पण बघू शकता. पण तुम्ही रिअल यूज केस करा. ठीक आहे, मेन इंस्टाग्रामवर मेन हे खूप मोठे युट्यूब ऑटोमेशन मी सांगितलं, मॉनिटायझेशन ऑटोमेशन, मंथली पॅसिव्ह इन्कम, बिझनेस ऍडव्हर्टाइजमेंट, रेस्टॉरंट, रिअल इस्टेट, सलून, हॉस्पिटल, फ्रीलान्सिंग व्हिडिओ, जे काय आपण मी एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवलं. ह्याच्या आधी आपण कार्टूनचे अॅनिमेशन्स बघितले, त्या प्रकारे पण तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत. आता मी त्या गोष्टींवर जास्त भर दिला नाही किंवा त्या गोष्टी दाखवल्या नाही, कारण मॅन्युअल एडिटिंग फार कमी केलंय. गुगल फ्लोचं हे पण तुम्हाला एक फीचर सांगतो. तिथं इंस्टाग्राम सारखी रील क्रिएट करते ती. त्याला प्रॉम्प्ट द्यायचा की मला एखादी रील नोटबुक एलएमला अपलोड करायची किंवा जेमिनायवर तुम्ही अपलोड करा. ठीक आहे, जेमिनायवरती रील अपलोड केल्यानंतर त्याला जेमिनायला सांगायचं की हे अॅनालिसिस करा आणि ह्याच्यामध्ये काय आहे तशीच रील मला बनवायची आहे. मला त्याचा प्रॉम्प्ट दे. जेमिनाय तुम्हाला प्रॉम्प्ट देईल. जेमिनायने प्रॉम्प्ट दिला की तो आपला एखादा फोटो व्हिडिओ ह्याच्यावर अपलोड करायचा फ्लोवर, त्याला प्रॉम्प्ट द्यायचा. सिंपल झाली तुमची एकदम प्रोफेशनल पद्धतीने तुमची रील क्लिअर झाली. गुगल विड्स म्हणून एक आहे. गुगल विड्स तिथे तुम्ही 8 सेकंदाची व्हिडिओ बनवू शकता. 8-8 सेकंदाचे. प्रत्येक गोष्ट दाखवणार नाही, प्रत्येक गोष्ट तुम्ही ट्राय करा. गुगल विड्स पूर्णपणे फ्री आहे. त्याला तुम्ही फक्त प्रॉम्प्ट द्यायचा, ते तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करून तुम्हाला एक सिंपल पटकन झलक दाखवतो गुगल विड्सची. गुगल विड्सवर जाऊ आपण, जे की तुम्ही प्रॉमिस केलं होतं मी तुम्हाला. हे आहे गुगल विड्सचा इंटरफेस. तुम्हाला हे भेटून जाईल तुम्ही सर्च केलं की. ठीक आहे, तर मी एक व्हिडिओ बनवली होती, ती प्ले करून दाखवतो. तुम्ही क्वालिटी चेक करा फक्त. झूमचे मला वाटतं नाही व्हिडिओ. ओके, ठीक आहे. खमंग सुगंध, राजेशाही चव, केडीज मसाले भालीन, प्रत्येक घास बनेल चवीचा राजा. ठीक आहे, तर तुम्ही इथं सिंपल इथं तुम्हाला साईडला दिसते की तुम्हाला ह्याच्यामध्ये जायचंय. इथं प्रॉम्प्ट पेस्ट करायचं. तुम्ही याला अवतार पण देऊ शकता, इन्ग्रेडियंट पण देऊ शकता. ठीक आहे, इथं अवतारमध्ये तुम्ही फक्त इथं कस्टम अवतारचा पण आता ऑप्शन आलेला आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीने अवतार बनवायचा आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने अवतार बनवू शकता. युअर अवतार, रिअलिस्टिक, 3D कार्टून, 2D कार्टून. म्हणजे तुम्हाला हे आता टूल फ्री आहे, त्याचा वापर करून तुम्ही भारी भारी एनिमेशन करू शकता. ठीक आहे. This workout is designed. येस. This new app tracks your productivity with pinpoint accuracy. The sunlight. रिअलिस्टिक. एवढंच नाही, अजून एक तुम्हाला दाखवतो. आपला जो प्रॉम्प्ट होता ते तुम्हाला पेस्ट करून दाखवतो काय होतं. आपण जो महादेवांसाठी जो आपण प्रॉम्प्ट क्रिएट केला होता तो इथून पेस्ट करून तुम्हाला आउटपुट दाखवतो याचा. ठीक आहे. सीन 4 एक क्रिएट केला होता. ठीक आहे, क्रिएट फ्रॉम स्क्रॅचचा किंवा अॅनिमेट अँड इमेज, म्हणजे अॅनिमेट पण करू शकता आणि क्रिएट फ्रॉम स्क्रॅच इथं प्रॉम्प्ट सिंपल पेस्ट केलाय मी आणि जनरेटवर ह्याला क्लिक केलेलं आहे. तुमचा व्हिडिओ हार्डली 2 ते 4 मिनिटात तुमचा व्हिडिओ बनवून रेडी होतो. नंदी, वेळ आली आहे. बघू शकता तुम्ही. धर्म आपण ह्याला इथं प्लेस केलं. एक मिनिट प्लेस केलं. ठीक आहे, तुम्ही आता प्ले करू आपण, बघू आपण काय आउटपुट आलं ते. त्याला तुम्ही ऍडजस्ट करू शकता फ्रेम याची. ठीक आहे, आपण याची फ्रेम सुद्धा ऍडजस्ट करू शकतो आपल्याला आपल्या ह्याच्यानुसार. ठीक आहे, दाखवतो मी. थोडा व्हॉल्यूम ऑन वाढवा. ठीक आहे, प्ले करतो व्हिडिओ, लक्ष देऊ नका. नंदी, वेळ आली आहे धर्म पुन्हा प्रस्थापित करण्याची. ह्या लेवलचे अॅनिमेशन तुम्ही जनरेट करू शकता. ठीक आहे, तर तुम्ही एक्सप्लोर करायचं, तुम्ही म्युझिक ऍड करू शकता, इमेज क्रिएट करू शकता, अवतार क्रिएट करू शकता. तुमचं जे काही तर बघू शकता तुम्ही. खूप छान टूल आहे, सध्या फ्री आहे. म्युझिक आहे, इमेज आहे, रेकॉर्डिंग आहे, अपलोड्स आहे, स्टॉक, बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी. टेक्स्ट ह्याच्यामध्ये पण एडिटिंग वगैरे करतात. टायटल ऍड टायटल करायचं, इथं मला काय लिहायचं मी लिहून इथं ऍड करू शकतो. ठीक आहे, तर बऱ्याच गोष्टी तुम्ही जितकं एक्सप्लोर कराल तितकं तुम्हाला समजेल की काय आहे काय नाही ते. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट मी दाखवणार नाही. तुम्ही तुमचं हे करा, म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्ही ट्राय करताल तेव्हा तुम्हाला समजेल. आता तुम्हाला समजा कॅरेक्टर ऍड करायचं, तुम्ही इथून कॅरेक्टर सिलेक्ट करून तो परत जनरेट करायचं. ठीक आहे, तर आपण आता एंड सेशन कडे जाऊ आणि थांबू आजचा हा मास्टर क्लास. ठीक आहे, लेट्स गो. ठीक आहे, तर प्रॉमिस केल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या, दाखवल्या. तुम्ही नक्की मला सांगा तुम्हाला हा मास्टर क्लास कसा वाटला, कसा नाही. खूप छान छान गोष्टी शिकलेल्या आहोत आपण आजच्या मास्टर क्लासमध्ये. तर नक्की हा शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करा आणि मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काही डाऊट्स असेल तर नक्की तुम्ही विचारून करू शकता. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊ. नेक्स्ट सेशनकडे आपण जाणार आहोत. उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, जास्त हार्ड लेवलचं डेव्हलपिंग नाही शिकवणार मी, नॉर्मल बेसिक लेवलचं, कारण हे आपण कॉम्प्लिमेंटरी देतोय. तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स मी शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि जे की तुमच्यावर आहे, तुम्ही किती लेवलला त्या गोष्टी शिकताय. ठीक आहे, एआय वेबसाईट बिल्डिंग मास्टर क्लास. एआय वापरून प्रीमियम वेबसाईट तयार करा. नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया. एआय वेबसाईट, कोड नलिता वेबसाईट बनवा, रेडी बिझनेस रेडी, क्लायंट प्रोजेक्ट कधी तयार, नेक्स्ट लेवल, कस्टम वेबसाईट आणि नो कोड वेबसाईट, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. जे टूल्स आपण वापरतो त्याच टूल्सचा उपयोग करून, आणि काही अजून इंटरेस्टिंग टूल्स आहेत ज्यांना फक्त प्रॉम्प्ट दिला की ते वेबसाईट जनरेट करतात, आणि काही सिक्रेट टूल्स आहेत जे फ्री आहेत, आतापर्यंत रिव्हील झाले नाही, असे रिव्हील टूल्स तुम्हाला नेक्स्ट मास्टर क्लासमध्ये बघायला भेटणार आहेत. सो तुमच्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आपण या ठिकाणी थांबू. ठीक आहे, धन्यवाद. भेटू नेक्स्ट सेशनमध्ये. सगळ्यांचं स्वागत. तुम्ही लिव्ह करू शकता. धन्यवाद.